आ हा आ लागले का बाळा आ हा हा राम कृष्ण हरे हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम 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 रूपा रूपा रूप पाहता तो जनी वाटाळकरी रूपा रूपा रूप पाहता तो जनी
सुखाचे आगर बापा रखुमा देवी मला बापा रखुमा देवी मला तू हा विठ्ठल बरवा तू हा माझा बरवा हे बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन तुळसी टिळा माळ गळा गोपी चंद्र तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंद्र हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी निर्धारी आन नाही साधन निर्धारी आठ नाही साधन निर्धारी आठ नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा एका जनार्दनी ऐसा जाताने एका जनार्दनी ऐसा जाता देव एका जनार्दनी ऐसा जाताने एका जनार्दनी ऐसा जाता देव देवा परम पूजा जाते तो देवा परम पूज्य जग देवा परम पूज्य जग सिंहार गळा गोपी चंदन टिळा सिंहार गळा गोपी चंदन टिळा सिंहार गळा गोपी चंदन सिंहार गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा गोपाल कुमार रोबार कुमार गोपाल रोबार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार हेलो 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 हेलो
Oh
हाय
मौनी बाबा की जय गुरु गजानन महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभार महाराज की जय मारुती महाराज की जय विठाला 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 हॅलो बोलताना विकू कमी करा थोडा गेन द्या गाताना थोडा थोडा विकू द्या हॅलो बेस थोडा कमी करा कडक करा जरा. राम ओके आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगे तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुन मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्कर वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सतीरंभा जयाची माता हो आकाराम नामे पिता वसे हो शिरसोली गावी अवतार धरिला
नमस्कार माझा मौनी प्रभूला. राधा मेरी स्वामिनी मैं राधेजी को दास. जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास. राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय. जन्म जन्म किया पदा राधा नाम सुनाय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हर. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. आदिशक्ति मुक्ताबाई की जय. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन वारकरी संतांच्या आवडे देवासी. तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा उपस्थित. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी मारुती रायाच्या पावन पवित्र दरबारामध्ये आपल्या कोनोड बुद्रुक गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे चालत असलेला अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ माता भगिनी यांच्या अथोनात प्रयत्नातून या ठिकाणी संपन्न होत असतो. गेल्या 25 वर्षांपासून आपण आईसाहेब मुक्ताबाईंचा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी करत आहात. आणि मला असं वाटतं या वर्षीचंही 26वे वर्ष आहे. म्हणजे आपल्याला कार्यक्रम प्रारंभ करून जवळपास 3ऱ्या टप्प्याकडे आपण वाटचाल करत आहे. 12 24 आणि 12 36 अर्थात 24 पार केलंय आपण. आता 26व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. अविरतपणे हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. दरबार फार मोठ्या भगवत भक्ताचा आहे, अर्थात मारुती रायाचा आहे. आणि मारुती रायाच्या चरणी हे वाघ पुष्प समर्पण करण्याच्या निमित्ताने शांतीब्रह्म श्रीमंत संत पैठणचे साधू एकनाथ महाराज यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग निरूपणा करता निवडलेला आहे. श्री संत एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून देवाला आवडणारे प्रकार व्यक्त करतायत. विठाला विठाला सकाळी काकडा आहे, विष्णू सहस्त्रनाम, संध्याकाळी हरिपाठ, दिवसभर नामजप आणि रात्री हरिकीर्तन. आज पहिला दिवस आहे. वास्तविक पाहता विठोबा रुक्मिणी म्हणण्याची वेळ आली आता, म्हणजे 10 वाजले. तरी सुद्धा संकल्पित वेळेमध्ये यथामती अवकाश आपण सांभाळण्याचा प्रयत्न करू. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आमचे बुवा लोक काही तारीख घेत नाहीत लवकर. आणि पहिल्या दिवशी का नसतो? पहिल्या दिवशी वास्तविक पाहता वातावरण असतं महाराज. सिस्टीम कोरीकारी असते, मृदंगाच्या छाईची पुडी कोरीकारी असते,
वाजवणारे सुद्धा कोरेकारे असतात, गाणारे सुद्धा कोरेकारे असतात, आहे का नाही? ऐकणारे सुद्धा मुचकी माचकीच असतात. आले तर आले, ते म्हणतात, आहे पहिला दिवस, जाऊ उद्यापासून, आहे की नाही? सांगतोय तुम्हाला, ऐका. देवाचं कार्य कधी छोटं नसतं. ते समर्पण भावनेनं करा. ते मोठं असो की छोटं असो, कार्य कार्य असते. माझी खरोखर धन्यवाद देईल मी आपल्या महिला वर्गांना, जास्ती बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि खरं सांगायचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा संप्रदाय हा तुमच्यामुळे मावल्यांना शोभून दिसतो. अगर तुम न होते, अगर तुम न होते. महाराज, बोटाच्या कांडावर मोजण्यासारखे माणसं या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मला मोजता येणार नाही इतक्या मातावर्ग बहुसंख्येने उपस्थित आहेत. कुठेही जाऊ द्या, मातावर्ग बहुसंख्येने उपस्थित असते. खरं की नाही आजी? पाणी भरायला विहिरीवर गेली तर बाया सगळ्यात जास्त पुढे असतात. नळावर हांडे लावायला सगळ्यात जास्त पुढे असतात. आणि गल्लीत भांडण करायला सुद्धा बायाच पुढे असतात. लेडीज इज फर्स्ट. यथापासून यथापर्यंत मातावर्ग आहे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश तुमच्यामुळे आमची शोभा आहे, म्हणून आमची दुकानं चालू आहेत. विठाला विठाला. ज्यांच्या अत्यंत प्रेमापुटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं, तुमच्या कुनड गावामध्ये मी काही नवीन नाही. 2-3 वेळा आलो. एकदा सप्ताह करता आलो, तो 1-2 वेळा कीर्तना करता आलो. आणि पुनश्च एकदा आपल्या ग्रामस्थांचं प्रेम असल्यामुळे, आपल्या प्रेमामुळे गुरुत्व आकर्षण शक्ती असल्यामुळे मला या ठिकाणी खेचून आणलं. म्हणून मारुती रायाच्या चरणी कीर्तन आपल्याला समर्पण करायचं आहे. ज्यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी आलो, आदरणीय प्रकाश भाऊ आणि आजच्या कार्यक्रमाचे जे सौजन्य आहेत, चौकाचा वाडा परिहार मंडळ यांच्या सर्व प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं. कार्यक्रमाच्या साथीला, अर्थात कार्यक्रम 2 तासात सुंदरपणे पार पाडण्याकरता जे मला आज पहिल्या दिवशी मदत करणार आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, साखरेप्रमाणे ज्यांचा कंठ गोड आहे, पवनजी महाराज शिंदे डोहरीकर, आमचे परमस्नेही परम आदरणीय ज्यांचे मोठे बंधू भागवतचार्य आहेत, कीर्तनकार आहेत, रामायणाचार्य आहेत आणि सुंदर असं शिवणकाम सुद्धा करतायत. महाराष्ट्रामध्ये महाराज लोकांच्या अंगावर जी वस्त्र आहेत, अर्थात कपडे आहेत, हे त्यांच्या कारखान्यातून या ठिकाणी तयार होतात. आमचे बाजळजी महाराज, विठ्ठलजी महाराज बाजळ यांचे छोटे बंधू विशालजी महाराज बाजळ आहेत. आणि मृदंगाच्या साथीला जे मला आज साथ करण्याकरता आहे, जालना जिल्ह्याचा ढाना वाघ म्हणजे निवृत्ती महाराज डवळे, ज्यांची ओळख आहे. या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आजचा पहिला दिवस असून सुद्धा आपल्या गावातील सुंदर असणारी डिजिटल साऊंड सिस्टीम, अर्थात माऊली डिजिटल साऊंड सिस्टीम कोनळ बुद्रुक, आपणही या ठिकाणी, कोनळ खुर्द, आपणही या ठिकाणी पहिल्या दिवसाची सुंदर या ठिकाणी साऊंड सिस्टीम लावली. कोण म्हणतं हे पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे? मला तर असं वाटतंय मी 4थ्या किंवा 5व्या दिवसाचं कीर्तन करतोय. फक्त सरकार पाड्याचा प्रयत्न करू नका. 11 वाजता रामकृष्णाने होणार म्हणजे होणार. विठाला विठाला. म्हणून प्रभूचरणी हे वाघ पुष्प समर्पण करण्याच्या निमित्ताने श्रीमंत तुकाराम महाराज देवाला आवडणारा प्रकार या वैष्णवजनांना सांगतायत. ऐका. आवडे देवासी तो ऐका प्रकार. एकनाथ महाराज म्हणतात देवाला आवडणारा प्रकार तुम्ही ऐका. अभंग सगळ्यांच्या लक्षात येईल गायल्याबरोबर. मला असं वाटते अभंग गात असताना अभंग आपल्याशी चर्चा करत असतात. फक्त तुम्हाला त्याचा भाव कळायला पाहिजे. तुम्हाला भाव कळायला पाहिजे. पण भाव कळण्याकरता आपण काय केलं पाहिजे? ऐका माझ्या माय माऊल्यांनो, भाव कळण्याकरता सर्वांगाचे कान करून आपण श्रवण केलं पाहिजे. का सर्वांगाचे कान करून श्रवण केलं पाहिजे? मी नेहमी सांगत असतो, रात्रभर पिसल्यापेक्षा अर्धा तासच पिसलं पाहिजे, त्यानं जीवनाचं सोनं झालं पाहिजे. कीर्तनामध्ये हजारो संख्येने समाज उपस्थित असल्यापेक्षा, कीर्तनामध्ये हजारोच्या संख्येने गर्दी असल्यापेक्षा 10 लोक असले पाहिजे, पण ते दर्दी असले पाहिजे. परिहार काढा, दर्दी असले पाहिजे. का? 10 लोक जर सर्वांगाचे कान करून दर्द स्वरूपाने श्रवण करत असतील, त्यांना जास्त कीर्तन श्रवण करायची गरज नाही. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. श्रवणे परीक्षिती तरिला भूपती, 7 दिवसा मुक्ती आदितया, 7 दिवसा मुक्ती आदितया, 7 दिवसा आदितया.
सात दिवस मुक्ती श्रवणे परीक्षिती करिला भूपती सात दिवस आधी तया सात दिवस मुक्ती परीक्षिती राजानं भागवत कथा श्रवण केली. किती दिवस? 6 दिवस पूर्ण होऊ दिले आणि 7व्या दिवशी 7 दिवसा मुक्ती झाली. तया सजनांनो, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, रामकथा, ज्ञानेश्वरी पारायण, मुक्ताबाई जप 8 दिवस का ठेवला जातो? का ठेवला जातो? हा जर प्रश्न तुम्ही मला करत असाल तर त्याचं उत्तर असं आहे की 8 दिवसात आपल्याला जगाचा निरोप घ्यायचा आहे. नीट आहे का? 9वा दिवस तुमच्या लाईफमध्ये निघणारच नाही. तुम्ही 2090 मध्ये मरा, तुम्ही 2100 मध्ये मरा, किंवा तुम्ही 2200 मध्ये मरा, हे 8 दिवस तुम्हाला सोडणार नाही. तुमचा सोमवार नक्की असेल. काही लोक म्हणत असतील माझा सोमवार नाही महाराज, मी मंगळवारी जाईन. 100% मंगळवारीच असेल. काही म्हणत असतील सोमवार नाही, मंगळवार नाही, बुधवार गुरुवार काही आपल्या बापाचा नाही, तो तुम्हाला सोडणार नाही. 8 दिवस 2100 मध्ये जरी तुम्ही गात असले तरी मला असं वाटते वार कधी बदलल्या जात नाही. 1 दिवस आपला नक्की आहे. पण जीवनाचं सोनं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर श्रवण करून मरा, चांगल्याच्या संगतीत जाऊन मरा, देवाधर्माचं करून मरा, दान धर्म करून म्हणा, पुण्यकर्म करून मरा, प्रत्येकाला मदत करून मरा, जेणेकरून गेल्यानंतरही समाजातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे की जाताना गेले पण जगाचं कल्याण करून गेले. सांगेल मी तुम्हाला, ऐका. 750 पावणे 800 वर्ष झाले विश्वमाऊली ज्ञानोबा रायांना संजीवन समाधी घेऊन. आज माझ्या मुक्ताईचा नामजप यज्ञ सोहळा आपण कोंदळ बुद्रुक ग्रामस्थ या ठिकाणी अत्यंत प्रेमाने करत आहात. मातावर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे आणि सगळं फळ सगळे प्रयत्नही माता माऊली करतायत, मला मान्य आहे. 750 पावणे 800 वर्ष झाले विश्वमाऊली ज्ञानोबा रायांना संजीवन समाधी घेऊन. समाजासाठी जर केलं नसतं विश्वमाऊली ज्ञानोबा रायाचं नाव आज कीर्तनात घेतलं गेलं नसतं. ऐका, समाजासाठी जर झटले नसते, या समाजाचे टोमणे ऐकून घेतले नसते, या समाजाचे बोल ऐकून घेतले नसते तर मला असं वाटते आज म्हटलं नसतं, हरिपाठ घेतला नसता आपण माऊल्यांनो. हरिपाठ कोणाचा आहे? कोणाचा आहे हरिपाठ? आपल्या सासरे बुवाचा नाही. हरिपाठ विश्वमाऊली ज्ञानोबा राहायचा आहे. किती आहेत हरिपाठाचे अभंग? कोण म्हटलं? 28. किती आहेत हरिपाठाचे अभंग? किती? 27. ध्यानात ठेवा, अभंग 27च आहेत. काही म्हणतात 28 आहेत. 28 नाही. आपण विश्वमाऊली ज्ञानोबा रायांचा हरिपाठ प्रारंभ करण्या अगोदर देवाचं स्मरण करतो. विशाल महाराज देवाचं स्मरण का करतो? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिदान. देवाचं गोजीरवानं सुंदर गोंड स्वरूपानं असणारं स्वरूप आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवतोय आणि नंतर विश्वमाऊली ज्ञानोबा रचित ज्ञानोबा रायांच्या हरिपाठाला प्रारंभ करतो. आपला हरिपाठाचा पहिला अभंग आहे देवाचे द्वारी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा आणि द्वारकीचा राणा पांडवा घरी. इथून पासून आपला हरिपाठ चालू होते. देवाची द्वारी चौविधान त्रिगुणसार भाव्यानं योगाग साधुबोध पर्वताप्रमाणे संताचे संगती विष्णूनं जप. झाले 8 अभंग. 1 मिनिटात 27 अभंग तुम्हाला म्हणून दाखवतो. मला हे सांगायचं आहे की हरिपाठ गात असताना हरिपाठ किती कळव्याचा आपण गातो आणि कशामुळे गातो, कोणामुळे गातो, आणि ही कृपा जर कोणाची असेल तर मला असं वाटतंय सर्वप्रथम धर्मासाठी, समाजासाठी, संप्रदायासाठी झटणारे एकमेव संत विश्वमाऊली ज्ञानोबा आहेत. ज्ञानदेव रचिला पाया, 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 हे ज्ञानदेव रचिला
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिली देवालया तुका झाला से कळस भजन करा सावकाश. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला म्हणून तुम्ही कीर्तन ऐकता, आम्ही कीर्तन करतो, हे वाजवतात, हे गातात, हे टाळ वाजवतात आणि तुम्ही श्रोते म्हणून या ठिकाणी तयार आहात. याचा अर्थ असा आहे की आपल्यावर साधू संतांनी केलेले उपकार आहेत. ऐका, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज घ्या, श्रीमंत देऊचे सुप्रसिद्ध साधू श्री तुकोबाराया घ्या, समाजाचे आघात सहन केले. समाजाचे आघात सहन केल्यामुळे आज संतत्वाला प्राप्त झाले. मला सांगा, आजकाल आपणही महाराज लोक महाराष्ट्रभर भ्रमण करतोय, आपल्याला कोणी जर उलटून इतकंसं बोललो तरी सहन होते का महाराज? होतंय का सहन? नाही. आमच्यासारखे रस्त्यानं प्रवास करत असताना एखादा व्यक्ती जर आम्हाला बोलला तर आम्ही त्याला उलटून बोलतो, पण आमच्या साधू संतांनी कधी असं केलं नाही. खरं सांगायचं म्हणजे आम्ही काही कीर्तनकार महाराज लोक नाही, आम्ही फक्त साधूच्या गप्पा तुमच्या पुढे मांडतो. विठाला विठाला महाराज होणं खऱ्या अर्थानं सोपं नाही. हा, तुम्हाला कलाकार होता येईल, आम्ही कलाकार आहोत. आम्हाला थोडंफार स्वरात गाता येतं, थोडंफार बोलता येतं, म्हणून आम्ही गजानन महाराजांच्या मौनी बाबाच्या कृपा आशीर्वादानं बोलतो. आणि वास्तविक पाहता आमच्या पदरचं आम्ही काही बोलत नाही. ज्या संत मायबापांनी समाजाचे आघात सहन केले त्यांच्या अमृतवाणीतून निघालेले हे मोत्यासारखे शब्द आम्ही आमच्या बुद्धीमध्ये साठवून ठेवले, तेच समाजाला पाजण्याचं काम करतो. वास्तविक पाहता आमचा तितका अधिकार नाही. ऐका, हे बोल माझी मतीचे नवती गासाचे, कृष्णा उद्धव हिताचे सांगितले ते मी साचे बोलिलो. भगवंतानी अर्जुनाला सांगितलंय चिरंजीव पदामध्ये. अर्जुनाला सांगतायत, अर्जुना हे माझ्या पदरची वाणी नाही, हा, कृष्णा उद्धव हिताचे सांगितले ते मी साची बोलिलो. जेणेकरून अर्जुना तुझं कल्याण असेल आणि जेणेकरून अर्जुना तुझ्या माध्यमातून जगाचं कल्याण असेल असं मी तुला काहीतरी सांगणार आहे. माझा अधिकार नाही. कोण म्हणतोय? देव म्हणतोय, देव. हा, चिरंजीव पदामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि खरं सांगायचं मध्ये जेवढेही संत वाङ्मय निर्माण झाले, हे वाङ्मय या धर्म कार्य करतायत, पण ज्यांनी केले त्यांचं सहजासहजी ते वाङ्मय घडलं नाही. ऐका आता माझ्या राजांनो, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना त्रास झाला. संन्यासाची कार्ट म्हणून त्यांच्या पाठीमागं सिम्बॉल चिटकवण्यात आला. संन्यासाची कार्ट. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आदी करून मुक्ताबाई 4 भावंड यांच्या पोटी जन्माला येणार आहे. ग्रस्त आश्रमामध्ये होते आणि ग्रस्त आश्रमामधून संन्यास आश्रम स्वीकारला. पण गुरुच्या आज्ञेपोटी स्वप्नामध्ये अनुग्रह झाला की अरे बाबांनो, संन्यास घेऊन चालणार नाही, तुमच्या पोटी जग कल्याण करणारे 4 रत्न जन्माला येणार आहेत. गुरुची आज्ञा म्हणून पुन्हा ग्रस्त आश्रमामध्ये आले आणि भगवंताची निश्चिम कृपा झाली पांडुरंगाची. त्यांच्या पोटी 4 रत्न जन्माला आले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम नाही, हा, इथपर्यंत थांबायचं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही 4ही भावंड महाराष्ट्राच्या, भारत देशाच्या 4 कोपऱ्यामध्ये आले. आणि खरं सांगायचं मध्ये एवढा वारकरी संप्रदाय निर्माण केला, एवढा संप्रदाय तयार केला की आज जे काही आपण आहो, मला असं वाटतं ही कृपा जर कोणाची असेल तर 4 भावंडाची आहे. ऐका, सहजासहजी संतत्व प्राप्त होत नाही मायांनो. हा, आपल्याला जर कोणी सहज बोललं तर आपण त्याच्या घरी भांडणं घेऊन जातो. एखाद्या लहान मुलाला जर शेजारी लोक बोलत असतील तर ते लहान मुलगा घरी जाऊन त्याच्या आई वडिलाला घेऊन जातो. पप्पा, मम्मी, मला नाही का यांनी शिवी दिली, मला नाही का यांनी मारलं. ते लेकरू 5च वर्षाचं असते, पण 5 वर्षाच्या लेकरासाठी 55 वर्षाचे लोक भांडणं करतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपल्या मुलाला जर एवढंसं बोललो महाराज तर मला असं वाटतं आपल्याला सैन होत नाही. या लोकांना किती त्रास दिला, किती त्रास दिला. म्हणून ते संत आहेत, ते संत आहेत जे जगाचे आघात सहन करत असतात. तेची संत, तेची संत, जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तेची संत, तेची संत, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तेची संत, तेची संत, सोसी जगाचे आघात, संत तेची संत, सोसी जगाचे आघात. तेची संत, तेची संत, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तेची संत, तेची संत, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. किती स्पष्ट उत्तर दिलंय.
सोसी जगाचे आगाध तेची संत. जे जगाचे आगाध सहन करतात त्यांना संत संबोधल्या जातं. नवे नवे तेच संत असतात. श्रीमंत तुकाराम महाराज घ्या, विश्वमाऊली ज्ञानोबा राया, ज्यांचा अभंग निरूपणा करता निवडला ते घ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराज. बघा, एकनाथ महाराजांचा सातत्याने नियम असायचा. पैठणला आपल्या वाड्यातून सकाळी उठले की गोदावरीच्या पात्रामध्ये स्नाना करता जायचे महाराज शांतीब्रह्मा. सगळ्या संतांपैकी श्रीमंत संत एकनाथ महाराज. धनानं श्रीमंत, तनानं श्रीमंत, संप्रदायानं श्रीमंत आणि द्रव्यानं सुद्धा श्रीमंत एकनाथ महाराज. पण भगवत भक्तीमध्ये सर्वस्व समर्पण केले शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. महाराजांचा नियम होता, सकाळी वाड्यातून उठल्यानंतर गोदावरी पात्रामध्ये जायचं, जे आपण नाथसागर म्हणतोय ना आता, भलं मोठा आहे पैठणला, आहे का नाही. जा, गेले की मला माहित आहे तुम्ही जाता म्हणून, कारण कोनडचे लोक सगळ्यात जास्त वारकरी आहेत मला माहित आहे. आणि तुमच्या गावात लोणच्याप्रमाणे मुरलेला परमार्थ आहे. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज महाराज लोक तुम्ही वाटी लावले हे मला माहित आहे. चांगले चांगले आले इथं, मायासारखेच असे किती लावले फुसकं नारळ देऊन, तो काही विषय. चांगले चांगले वाटेल. आणि या पंचक्रोशीमध्ये वारकरी संप्रदाय जोपासून होतो. डुंबाळून 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 समजते का? डुंबाळून एक पद आहे महाराज. डुंबाळून म्हणजे जास्तीत जास्त, डुंबाळून म्हणजे जास्त असतं. एक प्रमाण आहे नामदेव महाराजांचं, ते उलट आहे, त्याला कूट असं म्हणतात. आरावारी आर रे पिंपळावरी पार रे, खाली कुंभारवरती चाक घोगे, डुंबाळके उंबराला वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. म्हणा महाराज आम्हाला काहीच समजलं नाही, तुमच्या माहिती करता मला बी समजत नाही. विठाला विठाला हा परमार्थ डुंबाळून आहे, डुंबाळून. काही काही शब्द आपल्याला कळाले पाहिजे. असं म्हणतात ना, पिकलिया शेंद कडूपण गेले, तैशा अम्मा केली पांडुरंगी. शेंद म्हणजे शेंदाळू, शेंदाळू म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे माय शरणी, शरणी कडू शरणी. जी चवळीच्या भाजी तुम्ही चांगल्या प्रमाणे चाकता ती शरणी. जी शरणी वेलाला आहे तोपर्यंत हिरवी आहे, पण हळूवार तिचा सुगंध सुटतो. आणि एकदा का तिचा सुगंध सुटला रे सुटला की त्या वेळाची ती आपाप तोडायची गरज पडत नाही, ती वेळून गळून पडते. सांगायचं तात्पर्य, शेंद डुंबाळून, आरावरी आर पिंपळावरी पार, खाली कुंभार वरती चाक घोगे, डुंबाळके उमराले वाळकेन पिपळाले काकड्या लागल्या रे. एका बाबाला विचारलं, बाबा तुम्हाला समजलं का? बाबा म्हणले, महाराज इकून हवा निघली, निकूनच बाहेर आली. आमच्या लक्षात ती येत नाही. ऐका, या पंचक्रोशीबा लाजवेल असा कार्यक्रम, असा परमार्थ आपल्या कोनड गावामध्ये होत असतो. मला माहित आहे, महाराष्ट्रातील सर्व दिग्गज नावाजलेली महाराज मंडळी, गायक वादक गुणीजन मंडळी सगळी आपल्या गावामध्ये येते. मीही 1 वर्ष आलो होतो. आदरणीय तुपे दादांच्या घरी आमचा 20वा होता. आजही ते कीर्तनात हजर आहेत. बरोबर आहे, खूप दिवस झाले ना, तरी 10-1 वर्ष झाले असतील. विठाला विठाला. आणि परमार्थ सुद्धा लोणच्याप्रमाणे मुरलेला असावा. साधं उदाहरण आहे, परमार्थ लोणच्याप्रमाणे. ताजं घातलेलं लोणचं खाण्यास मजा येते की मुरलेलं लोणचं बाबा? वा, परमार्थ मुरलेला मजा नाही येत. प्रपंचामध्ये मुरलेल्यात मजा नाही येत, कारण प्रपंचात तुम्ही कितीही मुरा, तुमच्या घरातले मुरमुरे तुम्हाला म्हणत असतात हे मुरमुरं सुचू देत नाही आम्हाला. घरातले म्हणत असतात, तुम्हाला काही समजत नाही. तुम्ही म्हणतात बाबा मी मुरलोय, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, याची टोपी त्याच्या डोक्यात चढवली, सगळं सोडून एकावर एक चढवली, तरी तू म्हणतो समजत नाही. आपली परिस्थिती तशी आहे. प्रपंचामध्ये तुम्ही कितीही मुरा, तुमचं कोणी नाव घेणार नाही. उलट प्रपंचामध्ये तुम्ही जास्त मुरले, प्रपंचामध्ये जास्त मुरले की तुमची किंमत कमी होते, आणि परमार्थमध्ये तुम्ही जास्त मुरले की तुमची किंमत आपोआप वाढते. काही येत नव्हतं महाराज आम्हाला, काही येत नव्हतं. योगीराज गजानन महाराजांच्या संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. गजानन महाराजांचा कृपा आशीर्वाद, गजानन महाराजांचा कृपा आशीर्वाद इतका मिळाला की आज योगीराज गजानन बाबा आणि परमहंस रामकृष्ण मौनी बाबा, तुमच्यासारखे सर्व श्रोते मायबाप यांचं प्रेम इतकं आहे की दररोज कीर्तन असतात. आणि ही शक्ती, ही ताकद जर आम्हाला कोणापासून मिळत असेल तर आमच्या योगीराज गजानन महाराज पासून मिळते. नाही तर 4था वर्ग नपास असणारा व्यक्ती तुमच्या पुढे काय बोलणार आहे? मला हेही समजत नाही अजून बरोबर की आपण काय चुकीचं बोलतो की खरं बोलतोय. पण खरं सांगू, तुका म्हणे मोज बोलवी तू देव. ज्यांच्यावर साधूची कृपा होते, ज्यांच्या आई वडिलाचं अवनात पुण्य असतं,
मला असं वाटते त्यांची संतान धन्यता प्रदान प्राप्त करून घेत असते. आणि नक्की मला असं वाटते की कुठंतरी आमच्या आई वडिलांनी नक्कीच पुण्य केलं असेल म्हणून आज मी तुमच्या समोर बोलतो. तुमच्या समोर बोलतो असं म्हटल्यापेक्षा हजारो लोकांच्या समोर बोलतोय. आणि साधूच्याच गप्पा मी तुमच्या पुढे करतोय ना. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, संसारामध्ये तुम्ही कितीही मुरा तुमचं नाव कोणी घेणार नाही. आणि परमार्थामध्ये तुम्ही कितीही मुरा तुमचं नाव वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रपंचामध्ये जसं जसं माणसाचं वय वाढत जाते, तुपे काका, प्रपंचामध्ये संसारामध्ये जसं जसं माणसाचं वय वाढत जाते तसे तसे घरातले सासू, घरातले सूनबाई, मुलं, नातवंड समजत म्हणत असतात, बाबा तुम्ही अजिबात बोलायचं नाही. आजोबांनी घासून घासून सगळी प्रॉपर्टी जमा केलेली असते तरी सुद्धा आजोबा म्हणतात मी या घरातला प्रमुख आहे, मुख्य आहे. या घरातला आजोबा जरी मुख्य असला तरी बराबरीचे झालेले नातवंड आजोबाला सुसू देत नसतात. म्हणून ते म्हणत असतात की बाबा आता प्रपंचामध्ये तुमचं वय जास्त झालं, आता जास्त दिवस जगून काही फायदा नाही, तुम्ही गेले तरी हरकत नाही. पाहतो आम्ही, तुम्ही गेले तरी हरकत नाही. तुम्ही खूप केलंय आमच्यासाठी. काय केलं, किती केलं, कसं केलं याचा विचार कोणी करत नाही. बाबा तुम्ही आता थकले, आता तुम्ही गेले तरी चालता. एवढंच नाही. अरे बाबा काय सांगू तुम्हाला, चिंतन करताना इतकं चिंतन होईन डवळे महाराज, इतकं चिंतन होईल की काकळा करून मोकळं करीन, इतकं चिंतन आहे. पण मी माझा अभंगही तुम्हाला सांगणार आहे. आणि आज पहिला दिवस आहे म्हणून संकल्पित वेळेमध्ये थांबणार आहे. आमचेही कीर्तन दररोज असतात. नाही तर म्हणतील श्याम महाराजले कीर्तन नाही, आमच्या लोकांचं उलट आहे. जास्त जर कीर्तन लांबवलं की म्हणतात याले काही येत नसेल, एक तर तारका भेटत नसतील म्हणून संधीचं सोनं करून घेतलं. आणि लवकर जर आटपलं तर म्हणत असतील यानं पुस्तकात मस्तकात टाकलं होतं, तेवढंच होतं, आता संपलं. कारण विहिरीत नाही तर पोऱ्यात कुठे नेईन. आमच्या विहिरीमध्ये भरपूर आहे, पोऱ्यामध्ये इतके आहे, फक्त तुमचा स्टॅमिना पाहिजे. विठाला विठाला नाहीतर म्हणतील आयोजक लोकांनी सुंदर आयोजन नियोजन केलंय बाबा, 9 वाजता कीर्तन चालू होते का काय, 11ला सुट्टे म्हणून उद्यापासून कीर्तनाला येणंच बंद. असं नाही. आता उन्हाळा लागला आणि या दिवसात कीर्तन प्रवचन आनंदानं संपन्न होत असतात. म्हणून आजचा पहिला दिवस आहे. आपल्या सगळ्यांचं हे कार्य आहे, आपल्याला सगळ्याला आनंदात पार पाडायचं आहे. ऐका माझ्या राजांनो, प्रपंचामध्ये तुम्ही कितीही करा, जसं दुसरं तुमचं प्रपंचामध्ये वय वाढत जाईल तसे तसे प्रपंचातले लोक तुम्हाला नाव बोटं ठेवल्याशिवाय राहणार नाही. एवढं जाऊ द्या हो. हा सांगत असतो समाजातल्या लोकांना. मी माझ्या पत्नीला लग्नापूर्वी पाहण्याकरता गेलो होतो. लग्नापूर्वी तिला पाहण्याकरता गेलो, चोरून चोरून तिच्याकडे पाहत होतो. दोघांची नजर झाली. ती माझ्या प्रेमात पडली आणि मी सुद्धा तिच्या प्रेमात पडलो. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं, गावकऱ्यांच्या साक्षीनं आमचं लग्नही झालं. आणि कर्मधर्म सुदैवानं आमची बाग फळाला आली. आम्हाला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा काय करतो, मुलगा मुंबईला असतो महाराज, वा. मुलगी काय करते, मुलगी MBA करते महाराज पुण्याला, वा वा छान. आता MBA काय आणि MBBS काय हे मला कळत नाही, पण कीर्तनच सांगतो तुम्हाला. कारण तुम्ही जर लॉंग फॉर्म विचारला MBA म्हणजे काय, मी काही सांगत नाही. आम्हाला फक्त एवढं माहिती आहे, HBP हरिभक्त परायण. हरिभक्तीत पारायण. काय करताय तुमचा मुलगा, काही नाही महाराज, काही नव्हतं. आम्ही लोकांच्या घरी 700 रुपये महिन्यानं काम केलं. 700 रुपये. असं म्हशीचं शेण काढायचं, असं बैलाचं शेण काढायचं, कोटं झाडण्याचं काम करायचं. काही जमीन नव्हती का बाबा तुमच्याकडे? नाही महाराज, आमच्याकडे गुंठाभर सुद्धा जमीन नव्हती. पण खरं सांगतोय, आमची बाग फळाला आली. एक मुलगा एक मुलगी आमच्या कुशीतून जन्माला आली. मुलं बाळ सुखात राहावे याकरता मी ऑल टाइम जॉब केला. एवढंच नव्हे, मी एका कोट्यातलं शेण काढल्यापेक्षा मी 3 कोट्यातलं शेण काढत होतो. ऐका आता, 3 कोट्यातलं शेण काढलं म्हणजे 2100 रुपये महिना मला पडायचा. कारण पूर्वीच्या काळात 1 रुपयाला लय किंमत होती. का खोटा आहे बाबा? 20 पैसे 5 पैसे पाहिले का तुम्ही? 4 आणे नाही, आम्ही पाहिले महाराज. 4 आणे 20 पैसे 5 पैसे होते. हे कीर्तनात कोणी सांगत नाही, पण स्मरण झालं पाहिजे आपल्याला की कधी काळी आपल्या बापानं 1 रुपया महिन्यानं ढोराचं शेण काढलं. स्मरण करा. आम्ही पाहतोय पुणे मुंबई या बाजूला जर कीर्तनासाठी गेलो, 51 1 लाख रुपये देतात लोक, पण कीर्तनात येत नाहीत. पैशानं परमार्थ विकत घेण्याची तुलना करण्याचा प्रयत्न करतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, पैसा खूप देतात, बाजळ मारात पण वेळ देत नाहीत. पैसा खूप देतात पण वेळ देत नाहीत. का? आम्ही पाहतोय मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही जर कीर्तनासाठी, गाण्यासाठी, वाजवण्यासाठी गेले ना, पैसा खूप देतात लोक. असे वाड्या वस्ती असतात आणि वाड्या वस्तीमध्ये कार्यक्रम होतात. आज तुमच्या गल्लीत झाला का सप्ताह?
बस इकडला काला झाला की पलीकडल्या गल्लीत आरंभ. इंदुरीकर बाबाचं कीर्तन जरी असलं तरी 50च्या वर ऐकायला श्रोते नसतात. विठाला विठाला आणि ही सगळी जाती जमाती खेड्यातून शहराकडे गेली. तुम्हाला काय वाटते शहरात जाणारे लोक, शहरात राहिलेले लोक काय मूळचे निवासी झाले का? नाही. शहरामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्तिमत्व मनुष्य हा खेड्यातून तिकडे गेलेला आहे. हा थोडाफार बिझनेस उद्योगधंदे त्याचे त्या ठिकाणी चांगले चालायला लागले म्हणून त्यानं प्रपंचही त्या ठिकाणी नेला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, मुलाबाळांचं कल्याण व्हावं याकरता एका कोट्यातलं शेण काढून भागत नव्हतं महाराज. म्हणून मी ऑल टाइम जॉब करून 3 गोट्यातलं शेण काढलं. 700 रुपये महिन्याप्रमाणे 2100 रुपये दर महिन्याला मला मिळत होते. काय करत होते बाबा तुम्ही त्या पैशाचं? मी ते पैसे आल्यानंतर माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला शिकवत होतो. बर, कुठे शिकतोय तुमचा मुलगा? मी सांगितलंय महाराज, माझा मुलगा मुंबईला शिकतो आणि माझी मुलगी पुण्याला MBA करते महाराज. त्यांना मी पैसे पाठवण्याचं काम करत होतो. आता काय करतात तुमचे मुलं? जवळपास 25 वर्ष झाले मी 2100 रुपये महिन्याचे मिळाल्यानंतर त्यांना मनी ऑर्डर करतोय. माझा मुलगा क्लास 1 अधिकारी झाला. माझा मुलगा क्लास 1 अधिकारी झाला. आजी माझी मुलगी सुद्धा MBA करणारी कंपनीमध्ये क्लास 1 ऑफिसर आहे. मग बाबा ते येत नाहीत का इकडे? नाही, ते इकडे येत नाहीत तर आम्हाला म्हणतात बाबा तुम्ही तिकडे येऊ नका. इथून तुमची खरी कहाणी चालू झाली. हा मावश्या बोल कान देऊन कीर्तन ऐकू राहिल्या, समजते ना? मी विदर्भातला आहे, तुम्ही मराठवाडा. विदर्भ मराठवाडा काय नाही, मोनी बाबा संस्थानचा महाराज आहे, तुम्हाला तर माहित आहे. आपण नेहमी येता. ऐका, हे आपल्या कामाचं आहे, आपल्या कामाचं आहे. आपण ज्याच्यासाठी फार कमावतो, आपण ज्याच्यासाठी प्रपंच गोळा करतो, 1-1 रुपया गोळा करून आपण त्याच्या नावाने इस्टेट प्रॉपर्टी कमावतो, ती मुलं तुम्हाला काय उत्तर देतात? जिला तुम्ही चोरून चोरून पाहत होते देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं, तिचं गाव ब्राह्मणाच्या साक्षीनं तिचं लग्न झालं, ती तुम्हाला काय उत्तर देते हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मुलगा मुंबईला शिकतो, मुलगी पुण्याला शिकते. महिन्याचे 2100 रुपये माझ्याकडे येत होते आणि आल्यानंतर मी त्यांची शिक्षणाची पूर्तता पूर्ण करत होतो. बाबा आपण कधी त्यांच्या भेटीला जात नाही का? त्यावेळेस बाबा म्हणले महाराज आम्ही त्यांच्या भेटीला जाण्यासाठी फार इच्छुक आहे, पण आमचे सुशिक्षित असणारे शिकलेले मुलं आम्हाला म्हणतात बाबा तुमचं घातलेलं धोतर असतं आणि हे धोतर शहरामध्ये चालत नाही. नागपूर, पुणे, मुंबई, दुबई सारख्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या मुलाला भेटायला जात असाल तर तुमचा मुलगा सांगतो बाबा पैजामा शर्ट घालून यायचं नाही, कॉलेजमध्ये माझी फार मोठी इज्जत आहे. किती इज्जत असते याची पहा तुम्ही तिथं. काय सांगतो, अरे 700 रुपये महिन्यानं लोकांच्या घरी गुरढार चरून शेण काढण्याचं काम केलंय त्या बापाने. पोटाला पोटभर भाकर त्यांनी घास खाल्ला नाही, पण माझ्या मुलाचा माझ्या मुलीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि आज तुम्ही त्यांच्या भेटी करता जाण्यासाठी इच्छुक आहात, तरी सुद्धा तुमचे पोटचे लेकरं म्हणतात बाबा तुम्ही आमच्याकडे भेटी करता येऊ नका. का येऊ नका? तुम्ही जर आमच्या कंपनीमध्ये आले तर लोक तुमच्याकडे पाहून हसतील, तो आमचा अपमान असेल. मग मला एक सांगा बाबा, असे मुलं जन्माला आल्यापेक्षा ते तुम्ही म्हणा विठाला विठाला विठाला, असे मुलं जन्माला आल्यापेक्षा न आलेले बरे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बाबा 700 रुपये कमावल्यापेक्षा 2100 रुपये कमावू लागले. जसं जसं बाबाचं प्रपंचामध्ये वय वाढत गेलं ती प्रपंचाची पूर्तता करू लागले. पत्नीला सुद्धा विचारलं, पत्नी म्हणले तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही बोलू नका. हा आपण काय करतो, लग्न झालं तेव्हापासून माझे मुलं बाळ सुखात राहावे याकरता आतुनात प्रयत्न असतात. मातीचं घर असते बाबा, मातीचं पहिले कुडाचं असतं, मग मातीचं होतं, मग स्लॅब सिमेंटचं होतं. एकदम प्रत्येक माणूस स्लॅबच्या घरात जातच नाही, अशक्य आहे. प्रत्येकाला जाऊन भेटा तुम्ही, ते तुमची परिस्थिती सांगतील त्यांची. महाराज आमची परिस्थिती होती, फार मोठा असा सुसाट्याचा वारा जर सुटला तर आमच्या घरात पाणी जायचं, अशी परिस्थिती होती आमची. पण मारुतीरायाच्या कृपा आशीर्वादाने मातीचं घर झालं. सुदैवानं मातीच्या घराची सुद्धा तीच पोझिशन, तीच कंडिशन होती, म्हणून मारुतीरायाच्या कृपेने आज 2 मजली घर झालं. हे सगळं कशाकरता केलंय तुम्ही? हे सगळं केलंय तुम्ही तुमच्या मुलाबाळा करता, तुमच्या पत्नी करता. हे सगळं तुम्ही तुमच्या मुलाबाळा करता, तुमच्या पत्नी करता केलंय. पण ते जर तुम्हाला त्याची गुरुदक्षिणा देत असतील की बाबा तुम्ही आमच्यासाठी काहीच नाही केलं आणि तुम्हाला काहीच समजत नाही, तर मला असं वाटते अशी व्यक्ती नसलेली बरी. म्हणून आपण काय केलं पाहिजे, प्रपंचामध्ये जास्त मुरल्यापेक्षा परमार्थामध्ये मुरलं पाहिजे. म्हणून
जास्त प्रपंच केल्यानंतर काही हुशार लोक असतात, म्हणतात महाराज आमची पत्नी 2 मुलं बाळात, आजपासून जीवन सगळं समर्पण. तुमच्या माहिती करता एक विषय तुम्हाला सांगतो. महाराज ग्रॅज्युएट झालेला एक महात्मा आहे. तुम्ही सुदैवानं जर ओंकारेश्वरला एखाद्या वेळेस गेले, ऐका, त्यांचं नाव सुखदेव मुनी म्हणून आहे. श्री योगीराज गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जवळपास 2004-2006 4 ते 6 या 2 वर्षाचा तो कालखंडी आहे. सुखदेव मुनी म्हणून महात्मा होते. योगीराज गजानन महाराजांच्या समाधी मंदिराच्या अवतीभोवती झाडण्याचं काम करायचे. शिकलेला महात्मा, टोटली इंग्लिश बोलणारा महात्मा, प्रपंच करणारा होता. एक मुलगा होता, एक मुलगी होती, आणि घरी खूप मोठी श्रीमंती होती. इतकी श्रीमंती होती की असं सांगलं जातं की 100 एकराचा तो मालक होता. महाराजांच्या समाधीच्या अवतीभोवती झाडून काढण्याचं काम करायचा. योगीराज गजानन महाराजांची मूर्ती पाहून त्याला काय वैराग्य झालं कोणास ठाऊक. त्याच्या बुद्धीचे DNA चेंज झाले, बदल झाला, बुद्धीत गेलाय महाराज तो. गाव सोडलं, घरातले लोक पाहण्याकरता आले. आमचे पप्पा सेवादारी म्हणून काम करण्याकरता आले होते. आमचे बाबा महाराजांच्या मंदिरामध्ये सेवा करत होते. आमचे बाबा कुठे गेले? कुणीतरी सेवादाऱ्याने सांगितलंय, कोण तुमचे बाबा? त्यांनी सांगितलं अमुक टमुक गावचे आहेत, आणि सुखदेव भाऊ म्हणून त्यांचं नाव आहे. ते सुखदेव भाऊ कुठं दिसले माहित आहे? कुठं दिसले? ओंकारेश्वर नर्मदा मैयाच्या नदीची परिक्रमा करीत असताना एका कुटियेमध्ये अंगावरचे वस्त्र काढलेले. आता 2004 साली आम्ही ते पाहिले होते. 2026 चालू आहे. किती वर्ष झाले ते बघा. अंगावर वस्त्राचा त्याग करून टाकला. अंगावर 4 बोटाची लंगोटी सुद्धा नाही. PhD झालेला महात्मा, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेला महात्मा, प्रपंचाचा त्याग करून त्या ठिकाणी बसतो. आज देशाविदेशातले लोक नर्मदा परिक्रमा ज्यावेळेस करतात त्यावेळेस सुखदेव भाऊचं सुखदेव मुनी म्हणून दर्शन घेतात. आलं का तुमच्या लक्षात? म्हणजे प्रपंच सुद्धा कुठपर्यंत केला पाहिजे याची मर्यादा आहे. विठाला 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 म्हणून प्रपंच कुठपर्यंत केला पाहिजे याची मर्यादा आहे. ज्या दिवशी घरातले मुलं बाळ तुम्हाला म्हणू लागले बाबा तुम्ही बोलायचं नाही, तुम्हाला काही समजत नाही, त्या दिवशी बाबानं विचार केला पाहिजे की मी नक्की पंढरपूरची यात्रा केली पाहिजे. त्या दिवशी बाबानं विचार केला पाहिजे की मी कुठंतरी तीर्थयात्रेला गेलो पाहिजे पण आलो नाही पाहिजे वापस. तुम्ही म्हणतात महाराज चांगली सल्ला दिली, उद्याच जातो आणि वापस येतो. वापस नाही यायचं, तिकडेच काळं पांढरं करायचं, इकडे नाही यायचं वापस. परिस्थिती आहे. घरामध्ये जर तुम्हाला चेष्टा चिडवत असतील तर काय उपयोग तुमचा येऊन? ज्याच्यासाठी आपण करतो, ज्याच्यासाठी आपण धन कमावतो, ज्याच्यासाठी आपण द्रव्य कमावतो, तेच जर म्हणत असतील की बाबा तुम्ही आमच्यासाठी काहीच नाही केलं, या समाजाची जगाची रीत आहे बरं बाबा ही. भुकू द्या यायले बी. विठाला 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 म्हणून प्रपंचाला आवडेलच असं तुम्ही करता. प्रपंचाला आवडेलच तुम्ही असं करत असाल तर तुम्ही मेल्यानंतर गेले म्हणून समजा. आणि देवाला आवडेल असं जर तुम्ही करत असाल, तुम्ही गेल्यानंतर सुद्धा या कोनळातले लोक तुम्हाला मरू देणार नाहीत. काय बाबा बरोबर आहे की नाही? का मेले की आम्ही पाहतो, केलं तर केलं तेरवं, नाही तर तेही करत नाहीत. आता पूर्वीच्या काळामध्ये एखादा व्यक्ती जर दुर्घटनेत गेला किंवा वयोवृद्धाच्या माध्यमातून गेला तर लोक सगळ्या गावात सुतक पाळायचे. आमच्या गावातले आमचे नातेवाईक जरी नव्हते तरी माणूस फार चांगला होता. काय फरक पडतंय त्याच्या 3 दिवस नावानं सुतक पाळलं तर? कारण दुसऱ्याच्या सुखात सगळे लोक सहभागी होतात, कधी काळी दुःखात सहभागी झालं पाहिजे, आहे का नाही? म्हणून तुम्हाला रडता जरी नाही आलं तरी तिथं जाऊन गाणे म्हटले पाहिजे. आव माय व म्हणतात, आहे का नाही? म्हणतात लोक. म्हणून खराब काम आहे काय? लोक एका ठिकाणी असंच झालं, एक आजी होती ती वारली बिचारी, 100ची पार झाली होती, अर्थात 100च्या पुढे गेली होती. आमची बाई म्हणले काय नाही, ती माऊली आमच्या घरी दररोज काताला चुना मागण्यासाठी येत होती. तितक्यानं आमचा दोस्ताना झाला. वास्तविक पाहता ती काही आमची शेजारी नव्हती, ती पलीकडच्या रोडच्या साईडला राहत होती, पण नुसतं पानाला चुना मागण्याकरता येत होती, काच चुना. मग ती गेली म्हणे, आता काय करा, चला म्हणे तिच्याजवळ. गेली, तिच्याजवळ बसली, गाणे म्हणत, असे गाणे म्हणत बसले की इथले सगळे गायक फेल केले तिनं. हे सगळे आमचे गायक सगळे फेल केले, कारण त्या ठिकाणी म्हटल्या जाणारे गाणे फक्त यांनाच येतात, आम्हाला येत नाहीत. काताले चुना मागत होती न मायव, आता मी कोणाचं तोंड लाल करू मायव, काय गाणी आहेत काय? आणि सुदैवानं मला कीर्तनाला जायचं. मी विचारलं काकू तुम्ही इकडे काय करून राहिल्या? म्हणे चुप बसा महाराज, बोलू नका, ही म्हातारी आहे म्हणे, ती आपल्या वट्यावर येऊन बसायची, काच चुना मागायची, आता मेली म्हणे, तुम्ही काहून रडता?
काहूनच रडत नाही म्हणे. रडायचं काही कारण नाही, फक्त एवढंच लोकांना दाखवायचं होतं की हिचं माझा किती दोस्ताना होता. हे कामापुरतं रडणं आहे. तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष तुमच्या गावामध्ये जिवंत राहिले पाहिजे. तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष जिवंत राहिले पाहिजे. जाऊ द्या कोनळकर, कमीत कमी तुम्ही 5 वर्ष जिवंत राहिले पाहिजे. जाऊ द्या कोनळकर, कमीत कमी या वर्षी गेल्यानंतर पुढच्या वर्षी याच दिवशी तुमची आठवण राहिली पाहिजे की नाही माणूस होता, आज निघून गेला, आज त्या माणसाची आम्हाला कमतरता भासते, झालं तुमचं जीवन धन्य. मेले की गेले व्हायचं नाही. का जिवंत राहत नाही? तुम्ही राहिलं पाहिजे. आपण कधी कोणाचं चांगलंच करत नाही, त्याच्यामुळे आपलं कोणी नाव घेत नाही. पहिली गोष्ट, आपल्याला कधी कोणाचं चांगलं दिसत नाही. याची कुचा निंदी कर, त्याची कुचा निंदी कर, याचं टंगलं खाडीवर. एखाद्यानं चांगलं घर बांधलं की मग याचं पोट दुखते, डॉक्टर जोर जाते, डॉक्टर साहेब मला चेकअप करा. डॉक्टर म्हणतात काय झालं? काहीच झालं नाही. डॉक्टर म्हणतात एने कर, सिटी स्कॅन कर, मशीन मध्ये घालतात, मशीन मधून बाहेर काढतात, कानूला छापल्यासारखं छापतात त्याला. सगळं छापतात. डॉक्टर झेरॉक्स पाहतात, याच्यामध्ये काही दिसत नाही. नेमकं झालं काय? शेजारच्यानं घर मानलं तेव्हापासून मग पोट दुखतंय. डॉक्टर म्हणले उठ इथून. एखाद्याचं जर घर चांगलं होत असेल आणि तुमचं पोट दुखत असेल तर मला असं वाटतं तुम्ही दुसऱ्यावर जळता. ऐका कोनळकर, आपण माझ्या आई वडिलाप्रमाणे आहात, माझ्या बहिणीसारखे आहे, माझ्या भावासारखे आहे, माझ्यावर प्रेम करणारा तुमचा सगळा माता वर्ग आहे. सांगतोय तुम्हाला, आपण कधी कोणावर जळायचं नाही. अरे तुम्हाला एक दिवस जर जळायचं आहे तर तुम्ही दुसऱ्यावर का जळता? तुमच्या शरीराची राख होणार आहे तर तुम्ही दुसऱ्यावर का जळता? शास्त्र सांगतंय जलने वाले जलना नाही, आणि मराठी सांगतोय जळणाऱ्यांनो जळू नका, बराबरी करा. विठाला विठाला मोठमोठ्या संत महात्म्यांनी सांगितलंय, त्यांच्या विचाराचं अनुकरण करायला काय हरकत आहे? तो म्हणतो मिरची तिखट आहे म्हणून मी म्हणतो मिरची तिखट आहे, हे सगळ्या जगाला माहित आहे. पण अनुकरण काय करतोय? मिरची तिखट असली म्हणून काय सगळी खायची असते का? आस्वाद घ्या तिचा अगोदर, शेंड कतरून पा. हा, आणि ती बी साधी सुधी नाही, पोंगाळी नाही. शिमला तर अजिबातच नाही, ती मोठीवाली. या भागात म्हणजे जास्त असतात, त्या भारत भागात मी पाहिला त्याला लवंगी मिरची म्हणतात. एवढीची असते मारुती, एवढीची असते. पण मायच्यान सांगतो तुम्हाला, 3 इचूट असल्याचा खतरनाक आवाज येतो तिच्यात. आज जिबीला कधी लावली ना ती जिबीला कीर्तनच करणार नाही म्हणून इतकी पॉवरफुल असते. तिखट आहे हे आपल्याला माहित आहे. मग सगळी खाऊन आनंद व्यक्त केल्यापेक्षा, दुःख व्यक्त केल्यापेक्षा जिबीला शेंडा लावून अनुभव घे. कारण सगळा भात शिजला की नाही शिजला हे मावल्यांना सांगायचं काम नाही. एखाद्याच्या घरी अन्नदानाची पंगत असेल, भात पंक्तीला वाढण्याकरता शिजवला असेल, तुम्ही सगळ्या कढईतला सगळ्या भगुन्यातला भात चेक करता का शिजला का नाही? तर नाही. हुशार असतात या मावल्या, सुगरण. एकच शीत घेतात असं आणि आपल्या बोटामध्ये, दोन्ही बोटामध्ये असं बारीक दाबून पाहतात. एक भाताचं शीत शिजलं रे शिजलं की सांगतात हे उतरून घ्या खाली. म्हणजे शीतावून भाताची परीक्षा. तसं तुम्हाला कळालं पाहिजे, कळालं पाहिजे. आपल्याला कळत नाही म्हणून आपण काय करतो माझ्या राजांनो, प्रत्येक गोष्टीचा जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही, आपण फक्त प्रपंचाला आवडेल अशा गप्पा करतो, प्रपंचाला आवडेल असे कर्म करतो. माझे एकनाथ महाराज म्हणतात, परपंचात आवडेल असे केल्यापेक्षा माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला काय आवडते असं करा. आवडे देवासी तो एका प्रकार, 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 आवडे देवासी तो एका प्रकार,
टाळी वाजवा यांच्याकरता. गाणं वाजवणं सोपं नाही, जीवाचं रान करावं लागतं. आता पाठीमागं मी या निवृत्ती महाराजांचे एक रील पाहिले. कीर्तन वाजवता वाजवता यांची बोटं अशी चिरले, पिकलेलं वाळू कसं उलतं त्या पद्धतीने होते. महाराज सोपं नाही, गाणंही तितकं सोपं नाही, 8-8 दिवस गावं लागतं. म्हणून आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. टाळी स्वरूपात टाळी वाजवली पाहिजे, म्हणजे ते प्रसन्न राहतात. आणि सांगतोय तुम्हाला, आमच्यासारख्या लोकांना 100-200 रुपये कमी दिले तरी काही हरकत नाही. नीट आहे का? 100-200 आमच्या पाकिटात कमी असले तरी काही हरकत नाही, पण आमच्यासाठी सगळ्यात मोठं पाकिट तुमची टाळी असेल बघा. टाळी कलाकाराला प्रोत्साहन त्यानं मिळत असतं. म्हणून फार सुंदर चाल दिली. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, प्रपंचाला आवडेल असं वागल्यापेक्षा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला जे आवडेल ते करा. काय आवडते? सिंपल आहे महाराज. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. किती सोपं आहे. आता याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रकार सांगितले, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार सांगितले, एकदम सोपे प्रकार. आजचा पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला सांगतो, आणि शक्य झाल्यास पहिल्याच चरणाचा भाव तुमच्या पुढे थांबून आपण आराम करू. ऐका. महाराज असं म्हणतायत, एखादा ज्ञानी, त्याला ज्ञानी व्हायचं आहे, एखाद्याला विद्वान व्हायचं आहे. विद्वान होण्याकरता ज्ञानी होता, विको कमी करा, विको. विद्वान होण्याकरता, ज्ञानी होण्याकरता माणसाला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. ज्ञानेश्वरीचा काय होते त्यानं? ज्ञान होय ज्ञान होय अज्ञानासी, किंवा ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा. बघा, तुम्हाला ज्ञानी जर व्हायचं असेल तर अतिमूर्ख कोण सांगितला? अतिमूर्ख म्हणजे जो कधी सप्त्यात येत नाही, जो कधी सप्त्याला वर्गणी देत नाही, जो एकही कीर्तनकार बिना चेष्टा केल्याचा गाडीत बसू देत नाही, तो. त्यांना काय आहे? त्यांचं कामच आहे ते. आले, चाटा मारल्या, फेटा मारल्या, नोटा घेतल्या, पाकिट घेतलं की निघाले. जो असा म्हणतो तो अतिमूर्ख. शास्त्रकार प्रमाण देतात त्यांना. अशा माणसाच्या नादी लागायचं नाही. एकनाथ महाराजच सांगतायत, अंधा पुढे दीप खळाशी चंदन, सर्पा दुग्ध पान करू नये, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. श्रीमंत एकनाथ महाराजांच्या हरिपाठातले वाक्य आहेत. आंधळ्याच्या पुढे एवढा मोठा मेटल लावला, काय फायदा आहे का? आंधळ्याच्या पुढे एखादं बहिरायन, लता दिदीला तुम्ही प्रोग्रामची तारीख दिली, लताताई आमच्या कुनड गावामध्ये गायन करण्याकरता या, खाली बसणारे सगळे बहिरे, काही फायदा आहे का? आंधळ्या पुढे दिवा लावून उपयोग नाही, बहिऱ्या पुढे गाणं म्हणून काय फायदा नाही. तसं ज्ञान सांगत असताना ज्ञान ऐकणारा जर क्रोधित असेल तर त्याला ते ज्ञान सांगू नये. दुसरी गोष्ट, ज्ञान ऐकणारा जर त्या ज्ञानावर त्याचा विश्वास नसेल तर अजिबात सांगायचं नाही, कारण तुमचं ज्ञान व्यर्थ जाण्याची शक्यता असते. क्रोधी अविश्वासी. एक साधारण उदाहरण सांगतोय तुम्हाला. अगस्त्य मुनीजवळून भगवान शंकराला ज्ञान प्राप्त झालं. शिव महापुराण कथा. अगस्त्य भगवंताकडून भगवान शिवजीला सगळ्यात प्रथम ज्ञान झालं. आता भगवान सगळ्यात प्रथम शिवजी का म्हटलं जातं? कारण भगवान शिवजी एक कापडी आहेत. कापडी या शब्दाचा अर्थ आहे वारकरी आहेत. कोणते वारकरी? जेव्हा तुम्ही गेले नाही तेव्हा वारकरी होते. कारण भगवान शिवजी आदी अनादी कालापासून चालत आलेले सगळ्यात मोठे महावैष्णव आहे, म्हणून त्यांना महादेव असं म्हटलं जातं. विश्वमौली ज्ञानोबरायाच्या अगोदरची परंपरा वारकरी संप्रदायाची कोण जोपासून ठेवली ती भगवान भोलेनाथानं. सांगेल मी तुम्हाला, सोमवारचे अभंग सगळे पाहून घ्या. स्वर्ग जयाची साळोंका, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखी बैसिका, जो आधारती ही लोका, लिंग देखिले त्रिभुवनी लोके विस्तारिले, मेघधारी स्तवन केले, तारा पुष्पावरी पूजले, चंद्रफळ ज्या वाहिले ओवाळले रविदीपे. हे सोमवारचे अभंग आहेत. 15-16 अभंग आहेत, हे पाहून घ्या. त्याच्यामध्ये एक अभंग आला, आम्ही कापडी रे, पंढरपूरच्या आम्ही कापडी रे, उत्तरपंथीच्या आम्ही कापडी रे, आजी पाहले रे, समता कावडी रे, ममता कावडी रे, माझी नामामृत घडली आवडी रे. हे भगवान शिवजीनं केलेले अभंग आहेत. भगवान शिवजी कोण भगवान शिवजी? प्रत्येकाच्या आई वडिलाचा विचार आपण करतोय, पण एकमेव देव असे आहेत ज्यांना महादेव असं म्हटलं जातं. ब्रह्माला ब्रह्मा महाब्रह्मदेव असं म्हटलं जात नाही, विष्णूला महाविष्णुदेव म्हटल्या जात नाही. फक्त एकमेव देव असे आहेत की त्यांच्या पुढे महा लागतं. आणि जगामध्ये सगळ्यांना 2 डोळे आहेत.
फक्त एकच 3 डोळ्याचा आहे, ते महादेव. म्हणून महादेवाचा अवतार कार्य काय? अगस्ती मुनीपासून भगवान शिवजीला ज्ञान झालंय आणि भगवान शिवजीला ज्ञान झालं असताना भगवान शिवजी कैलासावर बसून ज्ञान सण ग्रहण करू लागले, हसू लागले मनातल्या मनात. पार्वती माता भगवान शिवजीकडे पाहू लागली, म्हणू लागले, गणपतीचे पप्पा, समजते ना? ओ गणपतीचे पप्पा. भगवान म्हणजे पार्वती मातेच्या सासू सारसाचा काही मेळ नाही. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण जरी तुम्ही पाहिले तरी भगवान शिवजीच्या आईवडिलाचा मेळ तुम्हाला लागणार नाही. कारण भगवान शिवजी कोण आहेत? आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ. आदिनाथ कोण? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेवी रचला पाया याच्या अगोदरची परंपरा. म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला, गणिपती गहनी प्रसादे निवृत्तीदा तार ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया. त्याच्या अगोदर आदिनाथ. म्हणजे भगवान शिवजीपासून चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची परंपरा. आणि मला असं वाटते आपण ज्या परंपरेचा आनंद आस्वाद घेतो ती शिवजीपासून चालत आलेली नाथरायाची परंपरा आहे, आदिनाथ. मग आता शिवजीला ज्ञान झालंय, ते हसायला लागले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्ञान सांगत असताना ज्ञान ऐकणारा अधिकारी पाहिजे. कारण ज्ञान हे वाघिणीच्या दुधासारखं आहे. आणि वाघिणीचं दूध तुम्हाला कर्मधर्म सुदैवानं मिळणार तर नाहीच, सकारात्मक सांगतोय. पण सुदैवानं जर मिळालं तर ते स्टीलच्या पात्रामध्ये ठेवल्या जात नाही. वाघिणीचं दूध तुम्हाला सौभाग्यानं मिळालं तर ते जर्मलच्या पातेल्यात ठेवता येत नाही, चांदीच्या ठेवल्या जात नाही, पितळच्या ठेवल्या जात नाही. वाघिणीचं दुर्मिळ असणारं दूध जर तुम्हाला मिळालं तर त्याला सुवर्ण पात्र पाहिजे असं म्हणतात. भेटतंय का ते सुवर्ण पात्र? महाराज कशाचं सोनं, कशाचं पात्र, कशाची वाघिण, कशाचं दूध? आम्ही तर वाघिणीचं नाव ऐकलं तरी घरात घुसतो, कुठे आहे वाघ? वाघिणीचं दूध. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्ञान हे वाघिणीच्या दुधाप्रमाणे. जसं वाघिणीचं दूध साठवण्याकरता सुवर्ण पात्राची गरज असते, तसं मुखातून निघालं ज्ञान अमृत साठवण्याकरता सुद्धा अधिकारी व्यक्तीची गरज असते. अगस्ती मुनीकडून ज्ञान मिळालं. शिवजी हसत हसत घरी आले. घरी आले म्हणजे त्यांचं घर कोणतं? कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. कैलासी. म्हणून त्याचा सगळ्यात मोठा बंगला, त्याची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी कुठं आजी? कैलास पर्वत. म्हणून आपण गेल्यानंतर आपल्या पुढे लावल्या जातं वैकुंठवासी, स्वर्गवासी. चला पुढे कैलास. ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. शिवजीनं तुम्हाला फार मोठा संदेश दिला. माझ्या नावाच्या पुढे लागलंय कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. याच्यापासून 2 सिद्धांत तयार होतात. भगवान शिवजी जरी तन मन धनानं श्रीमंत असले तरी भगवान शिवजी कैलासात राहतात. एकाने विचारलं, भगवान शिवजी आपण कैलासात का राहता? कारण भगवान शिवजी म्हणले, जगात किती धन संपत्ती कमवा, तुमचं सगळं गिऱ्हाईक माझ्याच दुकानात येणार आहे. अजून काही लोकांनी शिवजीला विचारलं, शिवजी आम्ही अंगावर सोन्याचे आभूषणे घालतो, एका माऊलीच्या अंगावर पाव सोनं आहे, एका माणसाच्या अंगावर अर्धा पाव सोनं आहे. सगळे लोक अंगावर आभूषणे घालतात. तुमच्या कानामध्ये इचवाचे कुंडल काऊन आहेत? तुमच्या गळ्यामध्ये वासुकी सर्प काऊन आहे? तुम्ही गजचर्म का परिधान केलेलं आहे? आमच्या अंगावर 5-5 हजाराचं शर्ट असते. आमचं जे धोतर नेसायचं याची किंमत 1500-1600 रुपये आहे. तुम्ही वाघाचं चर्म का गुडाळता? आम्ही अंगाला पावडर लावतो, तुम्ही अंगाला भस्म का लावता? त्या दिवशी शिवजी उत्तर देतात, याचं कारण आहे की हलाल नावाच्या विषाचा दाह शांत करण्याकरता हा वासुकी कंठामध्ये आहे. काही लोक विचारतात भगवान शिवजी, आता आपलं कीर्तन थोडं चिंतनात घुसलं, ऐका. हलाहल नावाचा विष दाह करण्याकरता भगवान शिवजीनं वासुकी नावाचा सर्प आपल्या कंठाजवळ साठवला. का? असं म्हणतात की त्या सापाची पाठ थंडीगार असते. ट्राय टू अंडरस्टँड आपल्याला करून पाहावं लागेल प्रयोग. एखादा साप जर दिसला तर त्याला पकडायचं. पकडू नका बापा, नाही तर उद्या मा घरावर दगड आणसान. श्याम महाराजांना सांगितलं मौनी बाबाच्या मठात, चला आपण त्यांना पकडू. आम्ही त्या सापाला पकडायला गेलो, त्या सापाने घेतला आमचा मुक्का, नसत्या भानगडी. ऐका, देवी दैत्य सागर मंथन पै केले,
त्या माझी अवचित हलाहल सापडले ते त्वा असुर प्रणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रे नेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा तेतुनिया निर्मळ जळवाही जुळजुळा जय देव जय शिवशंकर आहो स्वामी शंकरा 14 रत्न निघाली म्हणतात. देवांचं दानवांचं ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्याच्यातून 14 रत्न निघाली. त्यापैकी एक हलाहल नावाचं विष सुद्धा निघालं. त्याची पावर इतकी होती की त्या हलाहल नावाच्या विषाचा एक थेंब जर जमीनवर पडला असता तर आज तुम्ही गव्हाच्या पोळ्या खाल्ल्याच नसत्या. म्हणजे सगळे गहू खलास झाले असते. ऑक्सिजन घेण्यासाठी झाड शिल्लक राहिलं नसतं इतका त्याचा दाह होता. त्या हलाहल नावाच्या विषाचा एक थेंब जर समुद्रामध्ये पडला असता तर सगळे जीव, कारण या सृष्टीमध्ये 3 प्रकारचे जीव राहतात, जलचर भूचर भूचर. जलचर भूचर वायुचर. वायूमध्ये उडणारे म्हणजे हवेत उडणारे सूक्ष्मातले सूक्ष्म जंतू हे सुद्धा मरण पावले असते इतका त्याचा दाह होता. मग देव दानव विचार करू लागले हे कोण घेणार. देव म्हणले हे तर विष आहे बाबा, हे विषासाठी प्रयत्न चालू नाही आपल्याला. कारण माणसाच्या पदरात दुःख पडलं की लोक म्हणत असतात हे आपलं गिऱ्हाईक नाही आहे, आम्ही तर अमृताकरता प्रयत्न करतो, आम्हाला अमृत मिळालं असतं तर सगळ्यांना घेतलं असतं. भगवान शिवजी ध्यानस्थ बसलेले आहेत कैलासावर पार्वती माताच्या सानिध्यात. आता भगवान शिवजी कैलास पर्वतावर आपल्या डाव्या पायावर उजवा पाय ठेवून मनातल्या मनात स्मरण करतायत. भगवान शिवजी सुद्धा सुंदर अशा प्रकारचं स्मरण करतात. कोणाचं करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे, प्रमाण देऊन सांगितलं जाते, पण ऐका. भगवान शिवजी कैलासावर बसले, मनातल्या मनात स्मरण चालू आहे. 14 रत्नांपैकी एक रत्न निघालं. कारण हलाहलाला सुद्धा रत्न संबोधलं जातं, कारण त्याची संगत चांगल्या रत्नासोबत होती. म्हणून 13 रत्नासोबत त्याची संगत असल्यामुळे हलाहलाचं नाव सुद्धा कीर्तनात घ्यावं लागतं. नाही तर माणसं ज्या वस्तूनं मरतात त्याचं नाव कीर्तनात घेता येते का? मी सांगितलं तुम्हाला, आजपासून तुम्ही एक झाकण कोराजन घेत जा, कीटकनाशक तणनाशक मारत जा. चांगल्या गोष्टी आहेत का? नाही. पण या 13 रत्नासोबत हलाहल नावाचं विष निघालं, संगतीचे परिणाम त्याचं नाव कीर्तनात घ्यावं लागतं. एवढंच नाही, देवादिदेव महादेव दुश्मन जरी असलं ते विष तरी भगवान शिवजीनं आपल्या कंठामध्ये साठवून ठेवण्याची तयारी ठेवली होती. निघालंय ते रत्न विषासारखं. मग आता ब्रह्माजीकडे गेले, सरस्वती मातेनं पाहिला हा लवा जेव्हा माझ्याकडे येतोय, सगळे देव माझ्या पती परमेश्वराकडे येतात, नेमकी भानगड काय? ब्रह्माजीला सगळ्या लोकांनी नमस्कार केला, त्यांच्या चरणाला स्पर्श केला. सांगितलं ब्रह्माजी, देवी दैत्य सागर मंथने पै केले, त्या माझी अवचित हलाल सापडले. हे अवचित सापडलं. अमृताची अपेक्षा करत होतोय, पण 14 रत्नांपैकी एक रत्न निघाला, ते हलाल नावाचं विष. आमची अशी इच्छा आहे ब्रह्मदेवा की आपण सृष्टीचे निर्माते आहात, कारण ब्रह्म विष्णू महेश सृष्टीचे निर्माते आहात. केव्हापासून? पूर्वी नव्हते कोट्याचं काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचं होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. मग तेव्हा एक ढलगज निर्माण केली आणि पुढे चालले. मग आता पती जन्मला माझी उदरी, मी झाले तयाची नवरी. आता डोक्यात किडे पडणार नाही तुमच्या, मी जास्त खोलमध्ये घुसत नाही. मला ब्रह्म माया मोह सांगायचं नाही, शॉर्टकटमध्ये सांगायचंय फक्त. आपल्याकडे आता 10 मिनिटं शिल्लक आहेत. विठाला 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 विठाला. म्हणून सगळा लवा जवा ब्रह्माजीकडे आला, सरस्वती मातेनं पाहिलं हे सगळे लोक कशा करता आले. पण त्या काळात देवाला जर प्रसन्न करायचं, एखाद्या माणसाला जर प्रसन्न करायचं असलं तुम्हाला, तर त्याची थोडीफार स्तुती केली पाहिजे. काही लोक म्हणतात महाराज कीर्तनातून आमचं नाव घ्यायचं नाही. त्याचं नाव जर कीर्तनात घेतलं नाही त्याला रातभर झोप लागत नाही. गण लोक म्हणतात त्याचं नाव घ्यायचं नाही, कोणाचंच नाव घ्यायचं नाही. पंच कमिटी घ्या, ग्रामस्थ घ्या, आयोजक घ्या, नियोजक घ्या. पण मग तो मनातल्या म्हणा, महाराजनं जर नाव घेतलं असतं तर फार चांगलं झालं असतं. नाव घ्यायला काय उपयोग आहे? महाराज प्रत्येकाचं तसंच आहे. तुम्हाला जर एखाद्या माणसाकडून 5,000 रुपये उसने घ्यायचे असतील, सल्ला देतो तुम्हाला गाडेकर बुवा, तुम्हाला जर एखाद्याकडून 5,000 रुपये उसने घ्यायचे असतील, त्याचा अगोदर दुरून दुरून मुडू पायाचा देत नाही वाटते कडे, लय घासेला देत नाहीये. पण तुम्ही जर असं म्हणतात, अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते. हे वाक्य तर चांगलं प्रसिद्ध आहे की नाही महाराज? जर सरळ बोट करून तुंप निघत नसेल तर तेच बोट सरळ करून वाकडं करायला काय हरकत आहे?
तुम्हाला 5,000 घ्यायचे, तुमचा स्वार्थ साधायचा आहे. त्याला म्हणायचं ए 5,000 देणं बे उसने, दिल ते तुम्हाला नाही. पण तुमचं त्याचं पटत नाही, तुमचं त्याचं रामराम श्यामश्याम नाही, तरी सुद्धा त्याच्या खिशातून 5,000 तुम्हाला काढायचेच. मग त्याच्याकरता जावं लागतंय. राम 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 राम. आजकाल बम कमाई चालू आहे म्हणता तुमची. समोरचं बी हुशार असलं त्यानं ओळखलं पाहिजे, नक्की काहीतरी प्रॉब्लेम दिसतो. वा आजकाल चांगली कमाई चालू आहे, धंदा काम धंदे मस्त चालू आहेत. माझं काय म्हणणं होतं ऐकता का जरा? मला नाही का 2-4 दिवसाकरता 5,000 रुपये पाहिजे उसने. अरे घेऊन जाणार बा, त्यासाठी केलंय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्ही जर त्याला जबरदस्ती करून ते पैसे मागत असाल तर तुम्ही काही केलं तरी तुम्हाला पैसे भेटत नाहीत आजी. 5 रुपये देत नाहीत, 5,000 कधी देतील. पण तुम्हाला जर त्याच्याकडून 5,000 रुपये काढायचे असतील तर मला असं वाटते त्याची तोंड भरून थोडी स्तुती जर केली तर काय तुमचे पैसे खराच होतात का? तसं ब्रह्माजीकडे आला लवाजवा, लक्ष्मी माता सरस्वती माता पाहू लागली. अचानक सगळं लवाजवा इकडे का आला आणि ब्रह्माजीला स्तुती करू लागले. आपण सृष्टीचे निर्माते आहात, सृष्टीचं निर्माते आपण आहात, संपूर्ण सृष्टी आपण निर्माण केली. सरस्वती मातेनं ब्रह्माजीकडे पाहिलं. यायचं यांना मेन कारण विचारा. ज्या अर्थी तुम्हाला तूप लोणी लावतात त्या अर्थी काहीतरी स्वार्थ असला पाहिजे. आणि सगळ्या मंडळीच्या मागे म्हणून तो घडा घेऊन आले. पाहतात हलाहाल नावाचं वेश, त्याच्यामध्ये असा लखलख लावा जवा त्याच्यातून झावा निघू राहिला, इतकं खतरनाक विष. मग ब्रह्माजीकडे गेले. ब्रह्माजीला सांगू लागले आमची अशी इच्छा आहे की हे विष आपण ग्रहण करावं. सरस्वती माता म्हणली तुम्हाला आमचेच पती परमेश्वर दिसले का? त्याचं बी तसंच होतं आजी. तवा कोणीच कोणाला बोलू देत नव्हतं. पार्वती म्हणायची शिवजीला तुम्ही बोलायचंच नाही, तुम्ही शांत राहा. लक्ष्मी म्हणायची विष्णूजीला तुम्ही अजिबात बोलायचं नाही, तुम्ही शांत राहा. सरस्वती म्हणायची ब्रह्माजीला तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही अजिबात बोलायचंच नाही, तुम्ही शांत राहा. देवाच्या बायका जर देवाले बोलू देत नव्हत्या, तेच तर मी म्हणत होतो तुम्हाला आता. त्या जर त्या बोलू देत नव्हत्या तर आपल्या काय बोलू देणार आहे तो. म्हणून म्हटलं बाबा संन्यास घेतलेला कधी बरा. विठाला विठाला विठाला. म्हणून ब्रह्माजीकडे गेले, ब्रह्माजीची विनंती केली, ब्रह्माजीच्या चरणाला स्पर्श केला. ब्रह्माजीनं साफ उत्तर दिलं. सरस्वती मातेच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तिनं सांगितलं मग आता काय केलं पाहिजे. हे लोक मोठ्या आशा आकांक्षा घेऊन आपल्याकडे आले. आशा आकांक्षा घेऊन आले, आपण नाही म्हणतो. मातेनं डायरेक्ट ब्रह्माजीच्या कानात सांगितलं, ते बघा म्हणे शेषामध्ये विराजमान असणारे विष्णूजी आणि त्यांचे पाय चेपण्याचं काम करते लक्ष्मी. बघा भगवंताचे पाय लक्ष्मीच्या हातात आहेत. गरुडाचे पाय ठेवे वेळोवेळा डोई, वेगळ्या नावा तो हरी मजदिनाचे बुद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुलती, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. ब्रह्मदेवापासून हा लवाजवा निघाला. डायरेक्ट शेष शयनामध्ये विराजमान आराम करणारे भगवान विष्णूजी बसलेले आहेत. असे आजी असे बसलेले आहेत आणि त्यांचे पाय चेपण्याचं काम लक्ष्मी करते. गेले. यांना हलाहल नावाचं विष पाजायचं आहे, पण त्या अगोदर त्यांची तोंड भरून स्तुती केली पाहिजे. आमच्या लोकांचं सुद्धा तसंच आहे. कीर्तन चांगलं व्हावं याकरता अगोदर देवाला प्रसन्न करावं लागतं. म्हणतात ना महायोग पीठे तटी भीमरथ्यम वरम पुंडरीकाय, किंवा जयांचे किल्ल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ज्या गुरुच्या कृपा आशीर्वादानं आमच्याजवळ ज्ञान आलेलं आहे, कीर्तन करत असताना त्या गुरुचं स्मरण झालं पाहिजे. का? कारण ते शिकवलेलं ज्ञान या ठिकाणी आठवलं पाहिजे. म्हणून तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ताकद आहे. तुम्हाला जर एखादं काम साध्य करून घ्यायचं असेल तर मोठ्या माणसाची स्तुती केली पाहिजे. ब्रह्माची स्तुती केली, ब्रह्मानं नाकार दिला, विष्णूजीकडे आले आणि विष्णूजीच्या सुद्धा चरणाला स्पर्श केला. हे विष्णूजी, आपण सृष्टीचे निर्माते आहात. आमची अशी इच्छा आहे, 14 रत्नापैकी एक रत्न निघालं, त्या रत्नाचं नाव हलाल नावाचा विषय आहे. आम्ही ब्रह्माजीकडे गेलो होतो, पण बायकोनं सांगितलं म्हणून त्यांनी नाकार दिला, म्हणून तुमच्याकडे आलो. मोठी अपेक्षा आहे तुमच्याकडून, आम्हाला हे घ्यावंच लागेल. लक्ष्मी मातेनं भगवान विष्णूच्या तोंडाकडे पाहिलं, दोघांनी एकमेकाच्या तोंडाकडे पाहिलं, दोघांची नजर झाली महाराज. असं काय करू, ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, रामकृष्ण आहे. त्यांनी सुद्धा नाकार दिला. आता ब्रह्माजी आणि विष्णूजी दोघेही विचार करू लागले, आता या विषयाला का फेकून द्यायचं? सृष्टी नष्ट करायच्या पाठीमागे लागले का तुम्ही? या विषयाला जर कोणी ग्रहण केलं नाही, प्राशन केलं नाही, तर उद्या आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही, गुराढोरांना पाणी मिळणार नाही, खाण्यासाठी चारा मिळणार नाही, आपल्याला पोळी भाकरी मिळणार नाही. मग आपण काय दगड खायचे का?
ब्रह्माजीनं विष्णूजीनं एक प्लॅन केला, म्हणले एकच माणूस असा आहे की तिथं गेल्यानंतर तो 100% आपलं काम करणार. मग कुठं आता हा प्रयोग पाहत असताना नारद महर्षी त्या ठिकाणी आले. नारायण 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 नारायण. नारद महर्षी हे दोघं तिथं जाण्याच्या अगोदर कैलासात गेले आणि कैलासात गेले असताना माझे भगवान शिवजी ध्यानस्थ बसलेले होते. आणि ध्यानस्थ बसले असताना विष्णूजीचा, ब्रह्मदेवाचा आणि असा मोठा देवादिकांचा लवाजवा त्या ठिकाणी कैलासावर जाताना दिसला. पाहिलंय, अचानक पायाची चाहूल जाणवली म्हणून पार्वती मातेनं डोळे उघडले. आणि पार्वती मातेनं डोळे उघडले, पाहतात तर समोर ब्रह्माजी दिसले, विष्णूजी दिसले. कसं काय येणं केलं भाऊजी? कसं काय येणं केलं? वा, कशी मस्त ऐकू राहिली पाहिजे लोक. असं ऐकलं पाहिजे. चांगलं वाटतंय ना मी बोलतो ते? चालू देऊ का रातभर? मग मी काही पाकिट ठरवलेलं नाही म्हणून सांगतो. यांनी सांगितलं प्रकाश भाऊ महाराज तारीख घ्या, तारीख घेतली. आजची खाली होती म्हणून घेतली. चालू द्यायचं का? नाही चालू द्या महाराज, तुम्ही चालू द्या. तुम्ही मी कीर्तन करायसाठीच आलो इथं. भाऊजी कसं काय येणं केलं भाऊजी? काही नाही म्हणे, देव दानव समुद्र मंथन करत होते, त्याच्यातून 14 रत्न निघाली. पैकी हलाहल नावाचं विष माझ्याकडे आलं. माझी काही तब्येत बरोबर नाही, मी घेत नाही. यांच्याकडे गेलो म्हणले, यांची पत्नी म्हणली नाही, तुम्ही जर विष घेतलं तर मग नसत्या भानगड होतील. म्हणून आमची एकच इच्छा आहे की भगवान शिवजीनं हलाहल नावाचं विष ग्रहण करावं. भगवान शिवजी म्हणले, सांगा रे तुम्ही कसे काय आले? कारण भगवान शिवजी अत्यंत भोळं दैवत आणि भगवान शिवजी सारखा प्रसन्न होणारा देव कोणता नाही आणि भगवान शिवजी सारखा क्रोध येणारा देव कोणता नाही. भगवान शिवजी ज्या ज्या वेळेस स्मरण करतायत, ज्या ज्या वेळेस नामस्मरण करतायत, त्या त्यावेळेस एखादा भक्त जर भगवान शिवजीचं सातत्याने नामस्मरण करत असेल तर भगवान शिवजी ताबडतोब त्या भक्ताला प्रसन्न होतात आणि वर देऊन मोकळे होतात. सांगतोय तुम्हाला. एक विषय थोडा बाजूला ठेवतो. उपमन्या होता. उपमन्या आईच्या कुशीतून जन्माला आला, तेवढ्याच आईच्या स्तनाला दूध नव्हतं. उपमन्या ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस आई स्वतःच्या स्तनाचं स्वतःच्या बाळाला दूध पाजू शकत नव्हती. म्हणून काय केलं आईनं? उपमन्या, सोन्यासारखं लेकरू माझं जन्माला आलंय, कमळाच्या पाकळीसारखे ज्याचे ओठ होते, सस्यासारखे छोटे छोटे ज्याचे कान होते आणि सफरजनासारखे ज्याचे गाल होते, असा सुंदर देखना गोंडस गोजीरवाना असणारा तो उपमन्या आईच्या कुशीतून जन्माला आला. आईच्या स्तनाला दूध नसल्यामुळे आई दूध म्हणून त्याला पिठाचं पाणी करून पाजत होती. ऐका पुढे, पिठाचं पाणी करून आई त्याला दूध म्हणून पाजत होती. उपमन्या सुद्धा पेत होता. कर्मधर्म सुधवायनं एका मुलासोबत उपमन्या खेळण्याकरता गेला आणि त्या मुलासोबत खेळण्याकरता गेला. तो मुलगा होता एका राजाचा. आपल्या मुलासोबत हा कोणीतरी अनोळखी मुलगा खेळतोय म्हणून दोघांनाही राजानं घरी बोलावलं आणि ओरिजिनल असं गाईचं दूध दोघांनाही पाजलं. ज्या दिवशी राजाच्या मुलासोबत उपमन्यानं दूध प्राशन केलं त्या दिवशी उपमन्याला कळालं की आज ज्यांनी मला जे दूध दिलं हे ओरिजिनल दूध आहे. विचार पडला उपमन्याच्या डोक्यामध्ये, आज राजांनी मला मुलासोबत खेळत असताना ग्लासभर दूध दिलंय, गायचं दूध आहे, पण मी लहानपणापासून आईच्या जवळ जे दूध पितोय ते दूध नेमकं आहे तरी कोणाचं? त्यावेळेस उपमन्या चेहऱ्यावर उदास्त आहे. घरी आले आणि घरी आल्यानंतर आईला म्हणू लागले, आई लहानपणापासून मला जे तू दूध पिण्याकरता देते हे दूध कोणतं आहे? आई म्हणली, बाळा असा प्रश्न का करतो? नाही म्हणले, तू जे मला दररोज दूध देते ते दूध असूच शकत नाही. खरं सांग म्हणले, खरं सांग तू मला काय पिण्याकरता देते. त्यावेळेस उपमन्याची आई म्हणू लागली, बाळा आज असा का प्रश्न करतो? म्हणले, मी राजांच्या मुलासोबत खेळण्याकरता गेलो होतो, त्या मुलाच्या सोबत मलाही ग्लासभर गाईचं दूध पिण्याकरता मिळालं आणि त्याची चव वेगळी होती. जे दूध तू मला दररोज पिण्याकरता देते त्याची चव वेगळी आहे. का देत नाही मला ओरिजिनल दूध? त्यावेळेस उपमन्याच्या आईने सांगितलं, बाळा सोन्या, राजा, बिबट्या, वाघा, काळजी करू नको. मला दूध नव्हतं म्हणून मी पिठात पाणी करून दूध म्हणून तुला पाजायचे. मग आई ओरिजिनल दूध मला पिण्याकरता मिळावं याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? उपमन्याच्या आईनं सांगितलं, तू एकच काम कर, भगवान शिवजीची तपस्या. ऐका, भगवान शिवजीची तपस्या कर, ते ताबडतोब प्रसन्न होतील आणि तू म्हणशील त्या प्रकारचं दूध तुला नक्की देतील. गेले उपमन्याची पर्वतावर साधना करू लागले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शिवजीचं स्मरण चालू आहे. माझा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्ही जर एखादा भक्त तन मन धनाने देवाची, भगवान शिवजीची तपश्चर्या साधना करत असाल, ते कितीही संकटात असू द्या, कितीही सुखात, कितीही दुखात असू द्या, तात्काळ तुम्हाला प्रसन्न होऊन तुम्हाला वर दिल्याशिवाय राहणार नाहीत. गेले उपमन्या अरण्यामध्ये साधना तपश्चर्या करू लागले. एका पायावर उभे राहिले. ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय एका पायावर उभे राहिले. शिवजीनं कोण्या तरी बालकाची हाक ऐकली. पार्वती माता म्हणली, अय गणपतीचे पप्पा, खालून आवाज येत नाही का? साऊंडचा किती मोठा आवाज येतोय. काय झालं म्हणले? कोणीतरी तुमचं स्मरण करते, जरा त्याच्याकडे लक्ष द्या. जा म्हणले खाली. किती छोटा मुलगा आहे तो, 5-10 वर्षाचा मुलगा आहे, तुमच्या नावाचा उच्चार करतो, त्याला काहीतरी तुमच्यापासून अपेक्षा असेल. भगवान शिवजी म्हणले, माझी उपासना करतो हे मला मान्य आहे, पण मला त्याची परीक्षा घ्यावी लागेल. देवाचा राजा देवराज इंद्राचं स्वरूप घेतलंय. भगवान शिवजीनं आले खाली. फास्ट झालं का जरसं? भगवान शिवजीनं देवराज इंद्राचं स्वरूप धारण केलं आणि आले उपमन्याजवळ. ए बाळा, कुठचा आहे तू? काय तुझं नाव? कसा काय आला? आई पप्पा काय करतात? गाव कोणतं? तालुका कोणता? आधार कार्ड कुठलं आहे? चौकशा करतात ना लोक. कुठलं आहे तू? मी उपमन्या. कसं काय येणं केलं? मी ज्यावेळेस जन्माला आलो. आपण कोण आहात? भगवान शिवजीनं इंद्राचं स्वरूप धारण केलं. गरुड पुराण वाचा, तुमच्या लक्षात येईल. भगवान शिवजीनं इंद्राचं रूप धारण केलं आणि उपमन्याची परीक्षा घेण्यासाठी आले. कारण भगवान शिवजी एकदमही प्रसन्न होऊ शकत नाहीत. तात्काळ प्रसन्न होतात पण परीक्षा घेतात. याच्या पलीकडचा कथा भाग जर तुम्हाला सांगितला ना, जर सांगितला तर तुम्ही रडसान. ऐका, पतिव्रता कांता नामते चांगुना अतिथी भोजना घाली नित्य. श्रीयाळ राजाचं चरित्र जर तुम्ही ऐकलं तर मला नाही असं वाटणार की यातलं एकही बिन रडायचं राहील, म्हणून प्रत्येक जण रडेल. भगवान शिवजी परीक्षा घेण्याकरता येतात. आले इंद्राचं रूप धारण करून. ए बाळा, डोळे उघडलं. काय पाहिजे तुला? सांग पटकन. उपमन्या म्हणलं, आईनं तर शिवजीची उपासना करण्यासाठी सांगितली. हा माणूस कोण आहे? पण ते परीक्षा घेण्याकरता आले. नाही म्हणले, महाराज मला तुमच्यापासून काहीच अपेक्षा नाही, मला तुमच्याकडून काहीच नको. मला माझ्या आईनं सांगितलंय, या कष्टतर कलियुगामध्ये, या इह लोकामध्ये फक्त एकच देव असा आहे, ते म्हणजे शिवजी आहेत, की ते ताबडतोब प्रसन्न होतात. त्यांच्याजवळच मी माझी इच्छा आशा आकांक्षा व्यक्त करणार आहे. आपण कोण आहात? अरे सांग, तुला काय पाहिजे? सांगलं, मला तुमच्याकडे काहीच मागायचं नाही. कर्म धर्म सुदैवानं शिवजीचं रूप धारण, इंद्राचं रूप धारण घेऊन आलेले शिवजी विचार करू लागले, आता आपण ओरिजिनल स्वरूपामध्ये आलो पाहिजे. आणि शिवजी इंद्राचं रूप त्यागून शिवजीच्या रूपात आले. पाहतात गळ्यामध्ये वासुकी सर्प, आपल्या कमरेला व्याघ्र चर्म गुंडाळलेलं, कानामध्ये विंचवाचे कुंडल असलेलं, अंगाला भस्म लावलेलं, सगळ्यांचे 2च डोळे दिसतात. या महात्म्याचे 3 डोळे दिसतात. उपमन्यानं देवाचं दर्शन घेतलं. शिवजीने सांगितलं, बाळा मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, सांग तुला काय पाहिजे? कसं काय येणं केलं? मी लहान असताना माझी आई मला पिठाचं पाणी करून दूध म्हणून पाजायचे. राजाच्या मुलाकडे गेलो, राजाच्या मुलासोबत मला ओरिजिनल गाईचं दूध ग्लासभर पिण्यासाठी मिळालं. त्या दिवशी मला गाईच्या दुधाची चव कळाली. आईला विचारलं, आई ओरिजिनल दूध मिळावं यासाठी मी काय केलं पाहिजे? आऊन तुमच्याकडे बोट दाखवलं, देवा मी तुमची साधना तपश्चर्या करण्याकरता आलो. म्हणून शिवजी म्हणले, अरे बाळा मी सुद्धा तुझी परीक्षा पाहण्याकरता आलो होतो. कर्मधर्म सुदैवानं भगवान शिवजीनं उपमन्याला शिराचा सागर दिला. प्रमाण अनेक आहेत. अडळपती बाळा बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमन्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. म्हणून देवादी देव महादेव असणारे तात्काळ प्रसन्न होतात. विष्णूजी ब्रह्माजी आदी करून सगळे देव त्यांच्याकडे गेले. पार्वती माता शेजारी बसलेल्या होत्या. गणपतीचे पप्पा हा लवाजवा तुमच्याकडे आला, यांचं काय म्हणणं आहे ते एकदा ऐकून घ्या. शिवजी ध्यान धारणा करत होते. नामस्मरण शिवजीचं चालू होतं. शिवजीने सांगितलं, यांना पटकन वरदान देऊन मोकळं करून टाकू, सांगा तुमच्या अटी अडचणी काय आहेत. त्यावेळेस सांगितलंय, समुद्र मंथन करताना अमृताची अपेक्षा करत होतं, पैकी 14 रत्न निघाले, त्यातलं एक रत्न हलाहल नावाचं विष आहे. आमचा घेण्याची ही योग्यता नाही, आमची अशी इच्छा आहे की आपण ते प्राशन करावं. सगळे देव शिवजीचं नामस्मरण करू लागले. आता शिवजी नामस्मरण करू लागले. कोणी म्हणू लागलं, बोल नमा पार्वती पते हर हर महादेव, भगवान शिवजी की जय. आता शिवजीला अजूनच उत्साह झाला. ते काही कोणा शाळेत गेले नाही, ते काही कॉलेजमध्ये गेले नाही. ताबडतोब प्रसन्न होणारा भोळा महादेव, कारण शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती. इतका भोळा कशाला म्हणतात भोळा तुम्हाला माहिती आहे? इतका भोळा कशाला सांगतो? एक पती पत्नी होते. आता त्या बाईने विचार केला, म्हणे आमचा घरचा बा लयच भोळा आहे. मग आता हा इतका भोळा आहे की तो बाजारात जरी गेला तरी तो वापस येईन याची गॅरंटी. मग त्या बाईनं काय केलं, त्याच्या पायामध्ये काळा दोरा बांधला.
काळा दोरा बांधला. त्याला विचारलं काय झालं मावशी? म्हणे नाही आमचे हे लय भोळ्यात, इतके भोळ्यात म्हणे, एखाद्या वेळेस जर तिथं जाऊन उभे राहिले तिथंच उभे राहतात, इतके भोळ्यात म्हणे. मग आता काय केलं पाहिजे? मी त्याच्या पायामध्ये काळा दोरा बांधला आणि चिखलीला डीपी रोडनं बाजार आणण्याकरता पाठवलं. आता सुदैवानं सोमवारचा दिवस होता, डीपी रोडनं मरणाची गर्दी होती. धक्क्या बुक्यानं काळा दोरा पायातला निसटला आणि यानं त्या डोळ्याकडे पाहिलं. त्या दोऱ्याकडे पाहिल्याबरोबर हे साऱ्या डीपी रोडनं माजून करू लागलं, मा दोरा पडला मी हरवलो. हा, दोऱ्याकडे पाहिलं आणि म्हणलं माझा दोरा पडला मी हरवलो, माझा दोरा पडला मी हरवलो. भयंकर भोळं होतं ते. पत्नीनं दोरा कशासाठी बांधला होता? माझा नवरा भोरा आहे, जर हरपला काळ्या दोऱ्या म्हणून ओळखून. मग त्याच्या पायातला दोरा निसटला. त्यानं डोळ्याकडे पाहिलं, सगळीकडे माजवण करू लागला, मी हरवलो मी हरवलो. गावातले काही लोक भेटले, का रे इकडे कसं काय आला? काही नाही म्हणे, सोमवार आज बाजार आणण्याकरता आलो. मग तुम्ही इथं काय करतो? मी हरवलो म्हणे. म्हणे कसा काय हरवला? पान म्हणे माझ्या पायातला काळा दोरा दिसत नाही. हे लोक हुशार असल्यामुळे लोकांनी घरून बायकोले फोन लावला, वहिनी ओ वहिनी तुमचे हे इथं दिसले बा आम्हाला, ते म्हणतात मी हरवलो, आता काय करावं? दवाखान्यात न्याव का काय? वहिनी म्हणे दवाखान्यात नेऊ नका, ते लय भोडे, इतकं भोडे. त्याच्या पायात मी काळा दोरा बांधला होता. तुम्ही एक काम करा म्हणे दादा, घरी आल्यावर मी 100चे 200 देते तुम्हाला, पण 50 रुपयाचा काळा दोरा घेऊन त्याच्या पायात बांधा, म्हणजे तुम्हाला समजेन तो किती भोडा आहे. हे गावातले हुशार कार्यकर्ते दुकानात गेले, 50 रुपयाचा काळा दोरा घेतला आणि त्याच्या पायात बांधला. ज्यावेळेस त्याला त्याच्या डोळ्यानं काळा दोरा दिसला, ते दोऱ्यानं दांगळू करू लागलो, मी सापडलो. हरवलं का? ते हरवलं नाही, याला म्हणतात भोळा. तसा आमचा शिवजी एकदम भोळा. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझी चिती. खूप भोळे. ब्रह्माजी विष्णूजी दोघंही त्यांना सांगू लागले आणि सगळ्या देवांच्या आज्ञेनुसार भगवान शिवजीनं हलाहल नावाचं बीज गटागटा प्राशन केलं. निवृत्ती महाराज प्राशन केलं, पण पोटात जाऊ दिलं नाही, आपल्या कंठामध्ये साठवून ठेवलं. त्या हलाहल नावाच्या विषाचा दाह इतका खतरनाक होता, भगवान शिवजीनं ते विष पोटामध्ये न जाऊ देता आपल्या कंठामध्ये साठवून ठेवलं. कंठामध्ये साठवून ठेवलं म्हणून भगवान शिवजीचा कंठ निळा झाला, आणि कंठ निळा झाला म्हणून त्यांना एक नाव पडलं, नीलकंठेश्वर. काय? आता त्या विषाचा दाह इतका होता, भगवान शिवजी त्या विषाच्या दाहानं अस्वस्थ झाले, म्हणून शिव तांडव करू लागले. कर्मधर्म सुदैवानं भगवान शिवजीनं जटा घेतली, जटा आपटली. महाराज जशी जटा आपटली तशी जटेतून गंगा निर्माण झाली. गंगा निर्माण होण्याचं कारण काय? गंगा ही थंडी आहे, शीतल आहे, शांत आहे. त्या पाण्यानं भगवान शिवजीचा गरम असलेला कंठ शांत होईल याकरता जटेतून गंगा अवतीर्ण केली. फरक पडला नाही. वासुकी नावाचा सर्प प्रवेश करत होता, जात होता, त्याला पकडलं, त्याला गळ्यात घेतलं, त्याला विचारलं ही काय भानगड आहे? म्हणे याची पाठ थंडी आहे, म्हणून याची पाठ माझ्या कंठाला लागल्यानंतर माझा दाह शांत होईल. जमत नाही. मग नारद महर्षी म्हणले आता कसं वाटतंय? काही नाही म्हणले, ब्रह्माजीच्या विष्णूच्या सांगण्यावरून हलाल नावाचं विष मी प्राशन केलंय. गंगा जटेतून अवतरली, चंद्र शीतल आहे, चंद्राला सुद्धा डोक्यावर विराजमान ठेवलं, वासुकी नावाचा सर्प सुद्धा गळ्यामध्ये घेतला, फरक पडत नाही. हे म्हणले आता हा प्रयोग करून फायदा नाही, तुम्हाला एकच, तुमचा कंठ जर तुम्हाला शांत करायचा असं वाटत असेल, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं नामस्मरण घ्या. म्हणून तेव्हापासून भगवान शिवजीनं भजन करायला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या राजांनो, की स्वतःसाठी धर्मासाठी जगा. भगवान शिवजीनं लोकांच्या सांगण्यावरून नुसतं प्रपंच परमार्थ केला असं नाही, भगवान शिवजीनं जग कल्याणाकरता एक केलं. कारण आज हलाल नावाचं बीज जर या कष्टतर कलयुगात खाली पडलं असतं तर आपण जिवंत राहिलो नसतो. कारण ते रत्न निघाले, ते हलाल नावाचं बीज किती अवघड असेल. म्हणून या कष्टतर कलयुगामध्ये जे साध्यातलं साधं साधन जरी असलं, ते तुमच्याकडून अशक्य असलं तरी मला असं वाटते भगवंताच्या नामानं ते शक्य होतं. म्हणून माझ्या देवाला जे आवडते ते आपण केलं पाहिजे. काय आवडते देवाला? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. एखाद्याला विद्वान व्हायचं असेल त्यानं ज्ञानेश्वरी वाचा, एखाद्याला ज्ञानी व्हायचं असेल, एखाद्याला योगाचा अभ्यास करायचा असेल त्यानं ज्ञानेश्वरी गीता वाचा. पण शास्त्रकार वर्णन करतात जास्तही चुकाटात हात घातल्यापेक्षा सोपं साधं सरळ जर असेल तर घ्यायला काय हरकत आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास, जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण,
ठाईच बैसोनी कराय चित्त आवडी अनंत आळवावा. जसा एखादा गायक राग गात असताना जसा आळवतो तसं तुम्ही बसून देवाला जर नक्की आळवलं तर तुमची हाक, तुमच्या हाकेला तो एक दिवस होकार दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज हे आमच्याकडून शक्य नाही, अजून काय काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, व्यसनापासून दूर राहा. मग वैष्णव वारकरी म्हणून घेताय ना तुम्ही स्वतःला, मग तुमच्या कपाळाला कुंकू अष्टगन बुका असला पाहिजे. महाराज हेही आमच्याकडून जमत नाही. ठीक आहे, जमत नाही, हरिपाठ येत नाही, कीर्तन येत नाही, ऐकता येत नाही. मग कमीत कमी एखादा कीर्तनकार तुमच्या घरी, तुमच्या गावात आला तर त्याला घोडभर कपा करता, चहा करता, हृदयी कळवळा वैष्णवांचा का म्हणायचं आले बुवा महाराज, आता काही हे 8 दिवस झोपू देत. हो, आजपासून यायचं चालू झालं रे भाऊ, आता काही हे 8 दिवस आपल्याला झोपू देत नाहीत रे भाऊ. असं जर तुम्ही म्हणत असाल, तुम्ही गेले माझ्या राजानो. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आले 8-8 दिवस आपल्या घराचा त्याग करून तुमच्या गावामध्ये परमार्थात आनंद देण्याकरता ही मंडळी आली. बाजळबा असतील, शिंदेबा असतील, आमचे डवळेबा असतील. वारकऱ्याचा आदर करा, यांना प्रेम द्या, कारण एवढंच दिलेलं प्रेम तुम्ही ते घेऊन जात असतात. म्हणून वैष्णवांचा आदर असला पाहिजे. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा प्रेम नेम तो देवा परम पूज्य जगी. जो सातत्याने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, एकादशी व्रत, आषाढी पंढरीची वारी करतो, वैष्णवांना प्रेम देतो, असा व्यक्ती काय करतो? ज्याचा सातत्याने असा नेम आहे तो देवाला तर प्रिय आहेतच, पण जगामध्ये तो पूजनीय ठरत असतो, जगामध्ये तो वंदनीय ठरत असतो. असं कोण सांगते? श्रीमंत शांती ब्रह्म एकनाथ महाराज. म्हणून देवाला आवडेल असा प्रकार आपण केला पाहिजे. काय आवडतंय देवाला? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आवडी देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार, रात्रंदिवस तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिके पंढरीची वारी, साधन निर्धार यान नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. आज आपल्या गावामध्ये माता वर्गांनी संत मुक्ताबाई यांचा बहुशंखेने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, नामयज्ञ जप सोहळा या ठिकाणी आजपासून प्रारंभ झाला. आपल्या गावातील सर्व माता वर्गांना खूप खूप द्यावे तितके धन्यवाद की आपल्यामुळे हा परमार्थ टिकून आहे. आणि आदिशक्ती मुक्ताबाईचा नामस्मरण सोहळा आपण अत्यंत थाटाने या ठिकाणी साजरा करता. आजची पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प तुमच्या माता वर्गाच्या चरणी मी समर्पित करतो. फक्त मी आतापर्यंत तुम्हाला त्रास दिला नाही. आता ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात असे वर करा आणि मुखानं नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवा. इंग्लिशमध्ये सांगू, मराठी समजलं नाही, हात वर करा असे. वा, राहू दे असे सगळं वाजवायचे नाहीत. एक आवाज आला पाहिजे, आपल्या मुक्ताबाईपर्यंत आवाज गेला पाहिजे. फिरवा महाराज कॅमेरा, त्याच्यामध्ये शूटिंग नाही घ्यायची, याच्यात घ्यायची. मौनी कृपा प्रसाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात दिसता. 85,000 लोक पाहतात तुम्हाला. वर हात घ्या, वर घ्या असं. तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हो तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. एक टाळी, एक शाबास. तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी हरी तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा.
घेतले म्हणा बाबू तो सारखे भक्कम वाटी लावले आम्ही आहे का नाही झालेले सेवा पुनश्च एकदा माता वर्ग गायक वादक साऊंड सिस्टीम आमचे विनेकरी बाबा परिहार बाबा ही सगळी मंडळी कार्यक्रमाचे संयोजक आयोजक अन्नदाते काकडा घेणारे हरिपाठ करणारे पाकिटं भरणारे या सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम विठाला जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल